की कबूतर हा अत्यंत डेंजरस पक्षी आहे आपल्या मानवी जीवनासाठी. ओके. हं. त्याची विष्ठा एकतर लवकर विरघळत नाही पाण्यामध्ये. त्या घाणीची पावडर होते तयार. त्यांच्या पंखामध्ये जे फडफड करत उडतात तेव्हा जी काही धूळ आणि हे सगळं उडते आणि ते अत्यंत दमा करण्यासाठी म्हणजे आपल्याला दमा होईल अशा पद्धतीचं वातावरण तयार करतात. बरोबर आहे. तो जैन मुनी चिडून सांगत होता, की जर आमच्या धर्माच्या विधींवर, आमच्या दयाभावनेवर अशा प्रकारे हल्ला झाला तर आम्ही शस्त्र हातात घेऊ. हं. हं. त्याला खरंच एखादी तलवार भारी अशी छत्रपती शिवाजी महाराजांनी उचलून दाखवा म्हणा त्याला. काय म्हणजे एवढा विनोदी प्रकार आपल्या इथे वाढलेला आहे. म्हणजे कायदा आहे ना गरिबांपर्यंत पोहोचलेलाच नाही. कायद्याच्या मदतीचे हात असं म्हणू आपण. हं. ते गरिबाच्या पर्यंत पोहोचलेले नाही. गरीब असेल, मग त्यात तो दलित असेल, एखादा अल्पसंख्याक असेल, म्हणजे ख्रिश्चन असेल, मुस्लिम असेल. अशा काही जातीवर, धर्मावर आधारित आणि आर्थिक परिस्थितीवर आधारित लोकांचं जीवन आपण सगळ्यांनी मिळून अत्यंत वाईट करून टाकलेलं आहे. जे अतिशहाणे, दीडशहाणे असतील केव्हा तरी, त्यांनी पसरवलं की कायद्याची पायरी काय कोर्टाची पायरी शहाण्याने चढू नये. माझं म्हणणं उलट आहे की शहाण्यांनीच कोर्टाची पायरी चढली पाहिजे. मला हे लक्षात आलं पाहिजे की हा सामान्य माणसांचा हक्क आहे की खड्डेमुक्त रस्ते असले पाहिजे. हाडं खिळखिळे करत त्या रस्त्यांवरून जाणारे सामान्य माणसं आणि तिथे कोणतंतरी कमिशन खाल्लेले राजकीय लोकं, या सगळ्यांचं नेक्सस जे आहे ते कुठेतरी कोर्टात मांडलं गेलं पाहिजे. वकिली व्यवसायामध्ये व्यावसायिकता म्हणजे प्रोफेशनलिझम याच्या नावाखाली एक अत्यंत निर्दयी पैसे कमवण्याची स्पर्धा सुरू झाली. हं. म्हणजे तुम्ही आज सोशल मीडियावर बघा की माझ्या मताशी साधर्म्य असलेलं मत नसेल, तर मग हा एका विशिष्ट अशा गटाचा लेबल लावतो आपण. हं. तर आपल्याला खूप जास्त घाई झालेली आहे माणसांना लेबल लावण्याची. हं. राजकीय नेता येतो. तो म्हणतो घर घर तिरंगा अभियान. हं. मग सगळ्यांनी तिरंगा लावायचा. ज्यांनी तिरंगा लावला नाही तो देशद्रोही. असं असते का? हे चुकीचं आहे ना, की तुम्ही काही मोठं कर्तृत्व केलं का, की तुम्ही हिंदू झाले? त्यांनी कुणीतरी काही पाप केलं का, की तो एका विशिष्ट वेगळ्या जातीत आणि धर्मात जन्माला आला? तुमच्यावर नाही आहे ते आपोआप तुम्ही तशा घरात जन्म घेतला तुमचं कर्तृत्व नाही, मग तुम्हाला त्याच्यात गर्व असण्याचं काही कारणच नाही आहे. बरोबर. मग मुंबईमध्ये गरिबांनी राहायचं नाही. मुंबईमध्ये मुंबईतले ओरिजिनल असलेले गिरण गावामध्ये राहणाऱ्या लोकांनी राहायचं नाही. त्यांना तुम्ही असं बाहेर हाकलून देणार नेहमी. आगरी, कोळी, कुणबी, नंतर शिंपी, नंतर धनगर, बंजारा, नंतर पारधी अशा समाजाच्या अनेक लोकांना, कातकरी, आदिवासी अशा लोक जे राहतात मोठ्या शहरांमध्ये, अनेक वर्ष काही ठिकाणी राहतात. त्यांचाच तो भाग आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. पण त्यांना आता हटवण्याची एक मोहीम सुरू झालेली आहे आणि त्यासाठी अन्यायकारक पद्धतीने कायद्याचा वापर केला जातो. म्हणजे इव्हन माझं तर म्हणणं आहे की गुजरातमधल्या गाढवांचंही संरक्षण झालं. गाढव तिथूनच आले ना ते सगळे, की रचनात्मक काम केवळ एका विशिष्ट पक्षाशी संबंधित लोकांनी करायचं. मग ते RSSचे लोकं असतील तर त्यांनी केलेलं काम फार महान, बाकीच्यांनी काम केलं ते शंकास्पद आहे असं धरायचं. मग त्याच्यापेक्षा आम्ही ते बंद करून टाकलं. म्हणजे आता तुम्ही पुरस्कार पहा ना, भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळतात, महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळतात. महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन लोकं मरतात. यांना काही लाज वाटत नाही. आणि अशा लोकांवरच्या केसेस वेगवान पद्धतीने चालवल्या आमदार खासदारांविरुद्धच्या. 80,000 केसेस पेंडिंग आहेत भारतामध्ये. बापरे! एवढे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आपल्या इथे भरलेले आहेत राजकारणात. मग महाराष्ट्रामध्ये 447 केसेस पेंडिंग आहेत आमदारांविरुद्ध. ओ माय गॉड. सर, शेवटचा प्रश्न अजून एकदा, राजकारणात येणार का? नमस्कार, मी रोहन दालवलकर. इसामनीती चॅनलच्या माझी माणसं या कार्यक्रमात तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आतापर्यंत आपल्या भेटीला अनेक अभिनेते, अभिनेत्री, क्रिकेटर्स, पॉलिटिशियन्स खूप भेटून गेले. त्यानंतर आपले चांगले विचार मांडून गेले. पण आज असं व्यक्तिमत्व आपल्या भेटीला आलं आहे ज्यांनी अनेक वर्ष, जवळजवळ 25 ते 30 वर्ष वकिली केलेली आहे. हो, तुमचे, माझे आवडते, सर्वांचे वकील असीम सरोदे. नमस्कार सर. नमस्कार.
इसाप नीतीच्या माझी माणसामध्ये मी मनापासून तुमचं स्वागत करतो. धन्यवाद. महाराजांची मूर्ती. थँक्यू. सर, तुम्ही इसाप नीतीमध्ये यावं म्हणून आतापर्यंत खूप आम्हाला सारखे कमेंट यायचे की असीम सरोदे सर कधी येणार आणि कधी भेटणार आम्हाला. तर आम्हाला नेहमीच असं वाटायचं, कुतूहल होतं तुमच्याबद्दलचं की असीम सरोदे सरांचं एवढं कमेंट का सारखं येत आहेत, की का असं लोकांना वाटतं की काय द्यायचं की की कायद्याचं. अशा महाराष्ट्राच्या सध्या परिस्थितीमध्ये कायदे पंडित, महाराष्ट्राला एक सत्य सांगणारा वकील आणि सामाजिक सेवक म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतो. तर पहिला प्रश्न असाच आहे तुम्हाला सर, अन्यायाविरुद्ध लढत असताना खूप वेळेला कायद्याच्या चौकटीत राहून गोष्टी करता येतात की कायद्याची चौकट तोडावी लागते कधी कधी? तर मी सर्वप्रथम आहे ना इसाप नीतीमध्ये मला बोलवल्याबद्दल आभार मानतो. कदाचित तुम्ही खूप चांगला इंटरव्ह्यू घेत असाल म्हणून लोकांना वाटत असेल की तुम्ही यांचा पण इंटरव्ह्यू घ्या म्हणून माझं नाव सुचवण्यात आलं असेल. कायद्याच्या संदर्भात आहे ना तसं काम करणं खूप कंटाळवाणं आहे. म्हणजे कायद्याचं क्षेत्र हे काही खूप इंटरेस्टिंग नाही आणि तिथे सातत्याने आपण पाहतो की एक प्रक्रियावाद सुरू असतो. ही प्रक्रिया करा, त्याच्यानंतर ती प्रक्रिया करा आणि शेवटी एंड रिझल्ट जेव्हा लोकांना दिसतो तेव्हा कळते की काय प्रकरण होतं, त्याचा निकाल कसा कसा लागला. न्यायाची लढाई ही खूप कठीण आहे. अन्याय ज्यांच्यावर झाला आहे त्यांची बाजू मांडणं खूप कठीण आहे आणि तरी या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी खूप वाव आहे. लोकांना आकर्षण आहे न्यायालयाचं, न्यायव्यवस्थेचं. कारण की सिनेमांमध्ये आपण ते पाहतो आणि तेव्हा असं वाटते की अशा पद्धतीने न्याय झाला तर किती चांगलं होईल. इसाप नीती हे तुमचं जे नाव आहे ते पण मला खूप आकर्षक याच्यासाठी वाटलं की इसाप ज्या विस्डमच्या गोष्टी सांगायचा. हा, एक शहाणपण जे असतात ते उपजत शहाणपण की त्याला आपण कॉमन सेन्स म्हणतो. तसा कॉमन सेन्स जो आहे तो जर टिकला न्यायव्यवस्थेमधला तर अनेक प्रकरणं धडधडीतपणे दिसणारे असतात की कोणाचं बरोबर आहे, कोणाचं चूक आहे. म्हणजे एक पहिली नावाचा सिनेमा होता पहा. त्याच्यामध्ये तो सिनेमा काही खूप खास आहे असं मी काही रेकमेंड करणार नाही. परंतु त्या सिनेमामध्ये 2 शाहरुख खान डबल रोल दाखवले बरोबर. आणि एक शाहरुख खान जातो खरोखरचा आणि दुसरा येतो आणि तो भूत असतो. पण आता ओळखूच येत नाही कारण की त्याचं वागणं, बोलणं सगळं दिसणं सगळं ते ओरिजिनल शाहरुख खानसारखं. मग आता ओळखायचं कसं? तो धावत मग जेव्हा जात असतो कारण लोकांना शंका येते. लोकं त्याच्या मागे लागतात काठ्या-बिठ्या घेऊन आणि तो धावत असतो. तेव्हा एक मेंढपाळ आडवा येतो. तो मेंढपाळाचा रोल अमिताभ बच्चननी केलेला आहे. मग अमिताभ बच्चन तेव्हा त्याला थांबवतो, "अरे का पळतोय?" गावातल्या लोकांनाही थांबा म्हणतो आणि मग तेव्हा त्यांना विचारतो, "तुम्ही का याच्या मागे लागले?" तर तो म्हणतो, की "हा नकली आहे, हा भूत आहे. हा त्या असली माणसासारखा वेश धारण करून, रूप धारण करून आलेला आहे, त्या घरात राहतो." असा काहीतरी त्यांचा आरोप असतो. तर तेव्हा म्हणतो, की "तो सोपा आहे एवढं ओळखणं, तुम्ही कशाला एवढं मागे लागता त्याच्या?" मग तिथे एक बॉटल पडलेली असते रिकामी. तर तो अमिताभ बच्चन त्याला म्हणतो, की मेंढपाळ म्हणजे, तो त्याला म्हणतो, की "तू खरोखरचा शाहरुख खान म्हणजे तो खरोखरचा जो असेल समजा, तर त्या बॉटलमध्ये जाऊन दाखव." हा. हां. आता याला मनातून आनंद होतो, की आपल्याला त्या बॉटलमध्ये जाता येते कारण आपण भूतच आहे. तो पटकन त्या बॉटलमध्ये जातो. बॉटलमध्ये गेल्याबरोबर त्याला ते बूच लावतो तो अमिताभ बच्चन आणि तो सांगतो, की हा नकली होता आणि आता हे बॉटल घ्या आणि त्याला कुठे टाकून द्यायचं ते टाका. आता न्यायाचा हा एक खूप सोपा प्रकार आहे. हं. ओळखण्याचा, न्याय करण्याचा, अन्याय जो आहे त्याला बाटली बंद करण्याचा. पण हे सगळं इतक्या सोप्या पद्धतीने जीवनात होत नाही आणि त्याच्यामुळे मग कायद्याची लढाई सुरू राहते. कागदोपत्री त्याला आपण कज्जे म्हणतो. ते त्याची फाडाफाडी आणि चिंध्या सगळ्या सुरू असतात. या पार्श्वभूमीवर मला असं वाटत राहिलं सातत्याने, की लोकांसोबत राहून काम केलं पाहिजे. लोकांचे प्रश्न आपण सोडवू शकतो का याचा प्रयत्न केला पाहिजे. मग आपण व्यावसायिक वकिली करायची नाही का? तर अर्थातच व्यावसायिक वकिली करायची. पण त्याच्यासोबत सामाजिक बांधिलकी म्हणून आपण हे करायचं. म्हणून तुम्ही मला जो माझा परिचय करून दिला सामाजिक कार्यकर्ता किंवा समाजसेवक तसा मी नाही. कारण की मी खरोखरचे सामाजिक कार्यकर्ते आणि समाजसेवक पाहिले आहेत. लहानपणीपासून मी बघितले आहेत. बाबा आमटेंना बघितलं, विनोबा भावेंना मी भेटलो लहान असताना त्यांच्यासोबत खेळलो. तर मला माहिती आहे की समाज परिवर्तनासाठी काम करणं किती कठीण आहे. ते मी नाही करू शकत. पण मी सामाजिक कायदेविषयक कार्यकर्ता आहे. सोशिओ लीगल लॉयरिंग आपण त्याला म्हणतो, की सामाजिक न्यायासाठीची वकिली मी करतो. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ता किंवा समाजसेवक
हे जे सोप्या पद्धतीने आजकाल होते ना, की कोणीतरी रक्तदान केलं की त्याला आपण समाजसेवक म्हणतो. हां. कोणीतरी एखादा वृक्षारोपणचा कार्यक्रम घेतला की आपण त्याला पर्यावरणप्रेमी म्हणतो. तेवढं ते सोपं नाही आहे आणि आपण पण ते सुलभीकरण करून बघू नये असं मला वाटतं. ग्रेट. सर, तुम्ही आतापर्यंत आयुष्यामध्ये अनेक केसेस लढल्या असतील, मग त्या राजकीय असतील, अराजकीय असतील, क्रिमिनल्स असतील, खूप साऱ्या केसेस. पण लोकांना नेहमी क्युरिओसिटी असते की एका वकिलाचं आयुष्य जेव्हा अशा वेगळ्या केसेस लढत असतं, तेव्हा त्याचा स्वतःच्या आयुष्यावर किती परिणाम होत असतो? स्वतःच्या आयुष्यावर खूप परिणाम होतो आणि माझ्यासारखं काम करणाऱ्याच्यात तर खूप जास्त होतो. कारण की सातत्याने ते काम करत राहावं लागते. आपल्यासोबत कोणी असतात किंवा नसतात. मदतीची अपेक्षा खूप जणांकडून आपली असते. ते करणारे बरेचदा कमी असतात, निवडक असतात. काही जणं भेटतात आणि आपली ताकद वाढते आणि तेव्हा अजून हुरूप चढतो आपल्याला की आपण आता हे करायला पाहिजे. पण मग त्या सोबतच्या लोकांवर पण तो कधीतरी अन्याय होतो कामाच्या स्वरूपाचा. पण हळूहळू हे समजून सांगणं आवश्यक आहे की लोकांसाठी काम करत असताना अनेक कामं एका वेळेस करावं लागतात. म्हणजे न्यायालयांमध्ये मी असलो पाहिजे. माझं म्हणणं वृत्तपत्रांमधून लेखाच्या स्वरूपात मांडलं पाहिजे. मी टीव्ही चॅनल्सवर इंटरव्ह्यू देताना सोप्या पद्धतीने लोकांना कायदा समजेल त्याचं विश्लेषण मी मांडू शकलो पाहिजे. मी मुलाखती देऊ शकलो पाहिजे. नंतर मी कॉलेजेसमध्ये जाऊन भाषणं देऊ शकलो पाहिजे. त्याचप्रमाणे कायद्याच्या विषयावर मी सामान्य लोकांमध्ये सुद्धा जाऊन तेवढ्याच त्यांच्या सोप्या शब्दामध्ये हे कलम, ते कलम हे न सांगता समजदारीचं कलम मी लावू शकतो का? अशा पद्धतीने सांगता आलं पाहिजे. आता या सगळ्या गोष्टी करत असताना अभ्याससुद्धा मला माझा करावा लागतो. हं. आणि त्याचा ताण माझ्यावर येतो, तसा माझ्यासोबतच्या लोकांवर येतो. आणि तो ताण हा सहजासहजी पचवता येण्यासारखा नसतो. कधी-कधी आरोग्याचा आपल्या एक महत्त्वाचा भाग त्याच्यामध्ये डॅमेज होतो. कधी-कधी तो आपण म्हणतो ना, तो टोल बसतो आपल्यावर. ठेवलं बसतो. तसं होते कधी-कधी. पण आनंद शेवटी कशात अल्टिमेटली मिळतो, तो म्हणजे एखाद्या व्यक्तीवर खरोखर अन्याय झाला असेल, त्याच्या चेहऱ्यावर समाधान पाहणं, त्याच्या चेहऱ्यावर ते हसू असणं, की झाला माझा एकदाचा निकाल, ही केस संपली. ती समाधानाची पावती आहे ना, ती फीपेक्षा पण जास्त असते. जे पैसे मिळणार असतात त्याच्यापेक्षा जास्त असते. आणि तशा गोष्टींनी आणखी हुरूप चढतो, आपण आणखी कामाला लागतो. असं एक चक्र आहे. पण घराकडे, घरच्यांकडे, अ, खूप जवळच्या लोकांकडे, बरेचदा त्यांच्या इच्छांकडे, अपेक्षांकडे दुर्लक्ष होतं. सर, आतापर्यंत जेवढ्या तुम्ही केसेस लढल्या त्यामध्ये एखादी अशी केस जी जी लढताना तुम्हाला असं वाटलं, असं कधी वाटलं का की ही केस मी लढतो आहे पण ती माझ्या मनाच्या विरुद्ध आहे आणि ती केस मला इतकी पुढे केसमध्ये पुढे पुढे जाताना किंवा सुरुवातीला बरी वाटली पण नंतर नंतर आतमध्ये गेल्यानंतर असं वाटलं ही लढायला नको हवी ती, असं झालं कधी? खूप अशा मोठ्या केसेसमध्ये काही असं झालं नाही. कारण की मी एकतर ठरवूनच असं करतो की मला तो विषय आवडला नाही, पटला नाही. मनापासून लक्षात येत असेल की हे चुकीचं आहे काहीतरी, तेव्हा मी त्या केसेस घेतच नाही. तेवढं मी नाही म्हणायला शिकल्यामुळे कदाचित बरोबर. एक रिलीफ तो राहिलेला आहे तेवढा. पण तरीसुद्धा काही केसेस आपण चांगल्या म्हणून घेतो. पण त्याच्यातल्या शेवटी जिवंत माणसांचे प्रश्न असतात. मग ते माणसं विचित्र वागायला लागतात. तेव्हा फार त्रास होतो. मानसिक त्रास होतो, त्यांच्याशी बोलण्याचा त्रास होतो. कधी-कधी नुसतं टेलिफोनच्या आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर त्यांचं नाव पाहिलं तरी राग येतो. तेव्हा आपलीच तब्येत बिघडलेली असते कदाचित. थोडी तपासणी करावी लागते. शांतता डोक्यातली कमी झालेली असते. असं मला वाटते. पण मी अशा काही केसेस खूप घेतल्या नाही, ज्या माझ्या मनाच्या विरुद्ध असतील, मला न पटणाऱ्या असतील. आणि त्यामुळे एक झालं की बरोबर असेल. म्हणजे आपण म्हणतो ना करेक्टनेसच्या जवळ असेल. अशा स्वरूपाच्या केसेस मी घेतल्यामुळे मला त्याची मांडणी करताना सुद्धा माझ्या मनातले अन्वयार्थ कायद्याचे जे आहेत ते सांगण्याची संधी बरेचदा मिळाली. आता त्याच्यामध्ये समजा यश आणि अपयश याच्या आधारे आपण ते शोधण्याचा प्रयत्न केला, की मग तुम्हाला आवडलेली केस आहे, मग त्याच्यामध्ये यश मिळालं का? तर यश अपयश आपल्या हातात नसते. ओके. कारण की वकील म्हणून मी बाजू मांडू शकतो आणि चांगल्यात चांगले यशसुद्धा मी संपादन केलेले आहे. परंतु न्यायव्यवस्थेमध्ये अनेक घटक काम करत असतात. म्हणजे एखादी क्रिमिनल केस असेल, तर पोलीस आहे,
वैद्यकीय अधिकारी आहेत, त्यानंतर ती स्वतः विक्टीम किंवा आरोपी आहेत, न्यायाधीश आहेत, त्यांच्यासोबत काम करणारे घटक आहेत. या सगळ्या लोकांमध्ये न्यायाधीश जर महत्त्वाचा घटक एक असेल, तर पुरावे संशोधन करणारे पोलीससुद्धा महत्त्वाचे आहेत. आणि त्यांनी जर मुद्दाम पुरावे कमजोर ठेवले, कोणीतरी सांगितल्यानुसार, तर न्यायाधीशांसमोर फ्रॅक्चर्ड मॅनरमध्ये जे काही तथ्य येते, त्याच्या आधारे त्याला निर्णय द्यावा लागतो. मला सुरुवातीला खूप राग यायचा जेव्हा असे चुकीचे काही निर्णय होताना पाहायचो. पण मग लक्षात यायचं की याच्यामध्ये ही मुद्दाम कोणीतरी ठेवली. आणि मग लक्षात आलं की न्याय व्यवस्थापनामध्ये सुद्धा काही प्रमाणात राजकारण आहे आणि ते आपल्याला दिसायला लागते तेव्हा ते मान्य पण करावं लागते की याला आपण उत्तर कसं द्यायचं, असं साधारणतः विचार करत करत आपल्यालाच त्याच्यामधून मार्ग शोधावा लागतो. सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे गरीब लोकांपर्यंत हा कायदा किती पोचतो? कारण की खूप वेळेला श्रीमंत लोक कायद्याचा वापर आपल्या पैशाच्या बळावर आणि इतर गोष्टीला करतात, पण शोषित गरिबांपर्यंत हा कायदा कितपत पोचतो असं तुम्हाला वाटतं? नाही, कायदा आहे ना गरिबांपर्यंत पोचलेलाच नाही. कायद्याच्या मदतीचे हात असं म्हणू आपण, ते गरिबाच्या पर्यंत पोचलेले नाही. गरीब असेल, मग त्यात तो दलित असेल, एखादा अल्पसंख्याक असेल, म्हणजे ख्रिश्चन असेल, मुस्लिम असेल, अशा काही जातीवर, धर्मावर आधारित आणि आर्थिक परिस्थितीवर आधारित लोकांचं जीवन आपण सगळ्यांनी मिळून अत्यंत वाईट करून टाकलेलं आहे. ओके. ज्यांना कायद्याची गरज आहे त्यांच्यापर्यंत कायद्याचे हात पोचू शकत नाही, पोचू दिले जात नाही. मग मोफत कायदेविषयक सहाय्यता मोहीम अशी न्यायालयांनी राबवली, कारण की लॉ कमिशननी सांगितलं की याच्यासाठी याचे पैसे असाइन करा. विधी आणि न्याय आयोगाने सांगितलं की याच्या संदर्भात काम केलं पाहिजे. मग त्याच्यावर काम सुरू झालं. पण मग ते काम सुरू झालं ते सुद्धा बरेचदा दिखाऊ स्वरूपाचं आहे असं टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सनी अहवाल प्रसिद्ध केला की मोफत कायदेविषयक सहाय्यता हे दिखाऊ स्वरूपाचं काम ठरत आहे. त्याच्यावरचा पैसा हा ज्या माणसांसाठी असाइन केलेला त्याच्यावर न जाता दिखाऊ स्वरूपाच्या वरवरच्या कार्यक्रमांवर तो खर्च होत आहे. त्यामुळे कायदा गरिबांपर्यंत पोचत नाही. मग आपण पाहतो की न्याय आपल्या दारी अशा गाड्या तयार करण्यात आल्या, सरकारी अभियान म्हणून. मग न्याय आपल्या दारी त्या गाड्या उभ्या असतात पंक्चर झाल्यासारख्या, त्या पोचत नाही आहे लोकांपर्यंत. केव्हा तुम्ही लोकांपर्यंत पोचणार आणि न्याय लोकांच्या दारी पोचवणार? अन्याय झालेल्या लोकांपर्यंत जाताना अन्याय होण्याची कारणं तर समजून घेता आले पाहिजे. म्हणून माझं म्हणणं हे असते की जर समता आणायची असेल तर विषमता ओळखता आली पाहिजे. बरोबर. विषमतेची प्रक्रिया लक्षात आली पाहिजे. तसंच मग न्याय द्यायचा असेल तर अन्याय करणारे घटक आणि अन्याय सहन करणारे घटक यांच्यासोबत होणारी प्रक्रिया सुद्धा लक्षात आली पाहिजे. आता तेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण जात नाही आहे, तेवढ्या साफ मनाने आपण जात नाही, तेवढी अशी काय म्हणतो आपण त्याला जिगर असते ना, ती न वापरता आपण हे काम सुरू करतो. आणि त्यामुळे लोकांना कायदा हा अजूनही एक परग्रहावरचा कोणीतरी आहे असं वाटते. आणि म्हणून मग दुसरीकडे म्हण प्रचलित होते की शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. आता त्यात काय झालं आहे की जे अतिशहाणे दीड शहाणे असतील किंवा तरी त्यांनी पसरवलं की कायद्याची पायरी कोर्टाची पायरी शहाण्याने चढू नये. माझं म्हणणं उलट आहे की शहाण्यांनीच कोर्टाची पायरी चढली पाहिजे. आपल्यातल्या भांडणासाठी आपण कोर्टात जाऊ शकतो, तर मग समाजामध्ये एखादा प्रश्न असेल त्याच्यासाठी का कोर्टात जायचं नाही? एखादा खड्डा रस्त्यावर असेल मोठा, सगळा खड्डेमय रस्ता झाला असेल आणि मी सुद्धा वकील म्हणून त्या खड्ड्यांना साईड घेऊन जात असेल आणि शिव्या देत दोन शिव्या ह्या सोडून की कोणी खड्डे केले, हरामखोर लोक आहेत, काही कामं करत नाही, तर सामान्य माणसामध्ये आणि कायद्याचं काम करणाऱ्या व्यक्तीमध्ये फरक काय आहे? मला हे लक्षात आलं पाहिजे की हा सामान्य माणसांचा हक्क आहे की खड्डेमुक्त रस्ते असले पाहिजे. हाडं खिळखिळे करत त्या रस्त्यांवरून जाणारे सामान्य माणसं आणि तिथे कोणतं तरी कमिशन खाल्लेले राजकीय लोक, या सगळ्यांचं नेक्सस जे आहे ते कुठेतरी कोर्टात मांडलं गेलं पाहिजे. आणि मला प्रत्येक वेळेस क्षणोक्षणी अशा केसेस दिसतात. आम्ही त्या केसेस केल्या, मग खड्ड्यांच्या केसेस असू द्या, मग पंढरपूरच्या मानवी विष्ठा उचलणाऱ्या समाजाची केस असेल, अशा खूप केसेस मला दिसल्या तेव्हा मी त्या केल्या. पण मला हे माहिती आहे की मी एकटा काही पुरू शकत नाही. काही जणांची सोबत पाहिजे, काही जणांची टीम पाहिजे आणि त्या टीमला मोटिवेशन सतत दिलं गेलं पाहिजे.
मोटिवेशन त्यांना असलं पाहिजे. आता मोटिवेशन कशाचं आहे? पैसे कमवण्याचं आहे. आपल्याला दुर्दैवाने समजून घ्यायला पाहिजे की वकिली व्यवसायामध्ये व्यावसायिकता म्हणजे प्रोफेशनलिझम याच्या नावाखाली एक अत्यंत निर्दयी पैसे कमवण्याची स्पर्धा सुरू झाली. आणि म्हणून मग न्यायालय जे लोकांसाठी न्याय मिळण्याचे केंद्र असले पाहिजे ते पैसे कमवण्याचे केंद्र झालेले आहे. आणि हे दुःखद आहे. आता मी हे एकटा बोलतोय का नाही, अनेकांनी वास्तव सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून मग सामाजिक बांधिलकी जपत जपत वकिली व्यवसाय करणे असे काही वकील पाहिजे. म्हणून मी म्हटलं की प्रोफेशनलिझम पाहिजे, व्यावसायिकता आपण जरूर जपली पाहिजे. पैसे मेहनतीचे घेणं आणि मेहनत करून पैसे कमवणं काही गुन्हेगारी नाही आहे. बरोबर आहे. वकिलाला अधिकार आहे पैसे कमवण्याचा, जसा प्रत्येकाला इतरांना आहे. तो व्यवसाय आहे. पण तो व्यवसाय करताना सामाजिक बांधिलकी जपणं हे आपण विसरून गेलो ना, तर मग वकिली व्यवसायाला खूपच धंदेवाईक स्वरूप येईल अशी भीती निर्माण झाली. म्हणजे प्रश्न असा आहे की खूप एक नॉर्मल नागरिक आहे, त्या व्यक्तीला समजा एखादी गोष्टीबद्दल चीड आहे, म्हणजे ट्रॅफिक आहे किंवा अस्वच्छता आहे, पर्यावरणाची हानी होते, तर त्यांना कळत नाही की बऱ्याच वेळेला कुठे जावं किंवा त्यांना न्यायालयीन लढाई लढायची असते. पण ते म्हणतात की आम्ही जास्तीत जास्त नगरसेवकाला सांग, यांना सांग, त्याला सांग. पण अशा पद्धतीने ह्या कायद्यामध्ये अशा तरतुदी आहेत का आणि त्या करू शकतो का आपण? म्हणजे त्यांनी काय करायला हवं अशा वेळेस? नाही, नक्की करू शकतो आपण. कसं आहे की सगळ्यात पहिले तर आपल्याला निषेध नोंदवता आला पाहिजे. म्हणजे निषेध नोंदवणं आणि व्यवस्थित शब्दात नोंदवणं हे खूप आवश्यक आहे. नकार देणं एखाद्या गोष्टीसाठी की नाही हे तुमचं चुकीचं आहे, हे सांगताच येत नाही लोकांना. म्हणजे तुम्ही आज सोशल मीडियावर बघा की माझ्या मताशी साधर्म्य असलेलं मत नसेल तर मग हा एका विशिष्ट अशा गटाचा आहे, लेबल लावतो आपण. तर आपल्याला खूप जास्त घाई झालेली आहे माणसांना लेबल लावण्याची की हा माणूस असा आहे, तो माणूस तसा आहे. आता मी नव्हतो लावत का लेबल? मी पण लावतो, मी पण लावत होतो, खूप मोठ्या प्रमाणात कदाचित लावतो. पण आता हळूहळू आपण जसं जीवनामध्ये पुढे जातो तेव्हा लक्षात येते की अरे लेबल लावणं चुकीचं आहे. एखाद्या चुकीच्या गोष्टीमुळे संपूर्ण माणूस चुकीचा असं नाही होऊ शकत. ओके. माणसांना स्वीकारता आलं पाहिजे त्यांच्या चुकांसह, थोड्याशा काही उणीवांसह. ओके. आणि मग हे बघता आलं पाहिजे आपल्याला की जर एखादा निषेध मला नोंदवायचा त्याचं कोणतं योग्य ठिकाण असेल आणि योग्य प्रक्रिया काय असेल. आणि म्हणून मग मला असं वाटतं तुम्ही जसं म्हटलं खड्ड्यांबद्दल महानगरपालिकेकडे तक्रारी करणं, संबंधित रस्ता कोणी बांधलेला आहे याच्याबद्दल आता तिथे बोर्ड्स असले पाहिजे, तो कॉन्ट्रॅक्टरचं नाव, नंबर, पत्ता लिहिलेला असला पाहिजे. मग आपल्या एखाद्या वकील मित्राला पकडून जवळच्या कोणाला तरी धरून आपण एखादी नोटीस पाठवून दिली पाहिजे. ओके. त्याच्याबद्दलचा हिशोब मागितला पाहिजे, माहितीच्या अधिकाराचा अर्ज केला पाहिजे. आता लोकांना काय वाटते आपण कशाला करत बसायचं, करेल कोणीतरी. बरोबर. आता तुम्ही मला शिवाजी महाराजांची प्रतिमा दिली. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः स्वराज्याची रचना करताना, स्वप्न बघताना सगळ्यांमध्ये ते स्फुल्लिंग तयार केलं. प्रश्न विचारण्याचीच मोहीम होती ना ती, की तुम्ही का आमच्यावर राज्य करता, आम्ही आमचं स्वराज्य स्थापन करू. हा एक व्हॅलिड प्रश्न निर्माण केला होता त्यांनी. सगळ्यांच्या मनामध्ये आकांत निर्माण केला की आपल्याला याच्यामध्ये क्रांती घडून आणायची आहे. मग तशा पद्धतीनेच आपल्याला विचार करता आला पाहिजे. म्हणजे नुसतं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि विचार असा करायचा की आपल्या घरात छत्रपती जन्माला नाही आला चालेल, शेजारच्या घरात जन्माला येईल. क्रांतिकारी भगतसिंग आपल्या घरात जन्माला आला नाही चालेल, दुसऱ्यांच्या घरात जन्माला आलाच चालेल. तर दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काहीतरी समाज परिवर्तन किंवा क्रांती घडली पाहिजे असं वाटणाऱ्यांची संख्या वाढत जाणं हे चांगल्या समाजाचं लक्षण नाही. बरोबर. आपण सक्रिय असलो पाहिजे नागरिक म्हणून. आणि म्हणून मला असं वाटते की जसं आता 15 ऑगस्ट आलेलं आहे. 15 ऑगस्टला सगळे तिरंगा वगैरे घेऊन मग ते निघतात. बाहेर स्कूटरवर लावतात, मोटरसायकल लावतात, सायकलवर लावतात, शर्ट घालतात. मग आपण देशभक्त झालो का? अजिबात. कोणीतरी एखादा राजकीय नेता येतो, तो म्हणतो घर घर तिरंगा अभियान. मग सगळ्यांनी तिरंगा लावायचा, ज्यांनी तिरंगा लावला नाही तो देशद्रोही. असं असते का? हे चुकीचं आहे नाही. म्हणजे एक झेंडा लावल्यामुळे देशभक्त आणि देशद्रोही अशी जर तुम्ही सोपी आयडिया काढत असाल काहीतरी, तर त्याच्यामधून विष पेरलं जात आहे.
आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्य जर मान्य केलं तर कोणाला झेंडा लावायचा असेल, कोणाला लावायचं नसेल. एखाद्या वेळेस झेंडा न लावणारा खूप जास्त देशभक्त असेल. पण मग झेंडा लावलेलं घर म्हणजे देशभक्ताचं आहे, असं जे काही प्रसारित केलं लेबल जातंय, लावलं जातं. हां, तो अत्यंत खुनशी राजकीय प्रकार आहे. आणि मग मला याच्याबद्दलचा राग आहे. आता मी नेहमी उदाहरण देतो, की मी हिंदू आहे. बरोबर. मी झोपून राहीन 15 ऑगस्टला. हं. मी नाही जाणार झेंडावंदन. पण मी हिंदूच असल्यामुळे मी देशभक्तच आहे. मी झोपलो तरी चालते. हां? पण मुसलमान असेल एखादा, तर त्याला तुम्ही कंपल्सरी करून टाकलं ना, की त्याला एक सोशल मीडियावर, Facebookवर, Twitterवर कुठेतरी एक फोटो पोस्ट केला पाहिजे, भारत देश मेरा आहे असं वगैरे. अरे काय केलंय तुम्ही देशाचं? अशा पद्धतीने माणसांमध्ये एखाद्या फक्त झेंड्यावरून भेद निर्माण केला गेला असेल, तर आपण हे समजलं पाहिजे, की या कलुषित वातावरणामध्ये सामाजिक न्यायाची लढाई किती कठीण आहे. प्रश्न खूप हे गंभीर आहेत. बरोबर. आणि त्याच्याकडे तसं बघता आलं पाहिजे. आणि म्हणून मग तटस्थ नागरिक म्हणून काम करणाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे. कोणत्या धर्माचा असेल मी जन्मतः, कोणत्या जातीचा असेल मी जन्मतः. अनेक सिनेमे निघाले याच्यावर सुद्धा, की तुम्ही काही मोठं कर्तृत्व केलं का, की तुम्ही हिंदू झाले. त्यांनी कुणीतरी काही पाप केलं का, की तो एका विशिष्ट वेगळ्या जातीत आणि धर्मात जन्माला आला. तुमच्यावर नाही आहे ते आपोआप तुम्ही तशा घरात जन्म घेतला, तुमचं कर्तृत्व नाही, मग तुम्हाला त्याच्यात गर्व असण्याचं काही कारणच नाही आहे. बरोबर. तुम्ही त्याचा गर्व बाळगू शकत नाही. गर्व कशाचा बाळगू शकता तुम्ही? मी मेहनत करून शिकलो आणि मोठा व्यक्ती झालो. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हं? बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः शिकले, अन्याय सहन केला, विषमतेचे चटके सहन केले, शिकले, मोठे झाले आणि इतक्या डिग्र्या मिळवल्या, की आत्ता त्या सांगायला आपण बसलो तर एवढं शिकला कसा असेल माणूस हा? एवढा प्रश्न पडतो. तो मोठेपण आहे त्या माणसाचं, की त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या आधारे, आपल्या कर्तृत्वाच्या आधारे समाजामध्ये स्वतःला प्रस्थापित केलं. मग आज बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे लावणारे त्यांना बाबासाहेबांचे विचार कळले का? कोणी बाबासाहेबांच्या नावाने एखादा राजकीय पक्ष काढते, त्यांना कळले का सगळे विचार? असं नाही होत. म्हणून मी तुम्हाला म्हणतो, की हे सगळे जे छोटे-छोटे पदर आहेत ना, राजकारणाचे, समाजकारणाचे, विषमतेचे, समतेचे, न्याय आणि अन्यायाचे, हे सगळे समजून घेता आपल्या डोक्यावर ताण येणार. पण एकदा समजल्यावर आपण खूप चांगल्या पद्धतीने त्या दिशेने काम करू शकतो, ज्याच्यामध्ये मी भारतीय नागरिक आहे, असं म्हणून मी काम करणारे लोक शोधत असतो. तर मला असं वाटतं, की हे मूलभूत हक्कांचे प्रश्न नागरिक म्हणून बघणं, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. या प्रश्नांची सोडवणूक आपण काही प्रमाणात करू शकलो, तरी खूपच आनंद होतो, की देशावर आपण काहीतरी प्रेम व्यक्त केलं, असं माझं मत आहे. पण एवढी वर्षात भारताला स्वातंत्र्य मिळवून झाली, एवढे कायदे वेगवेगळे भारतामध्ये आहेत, तर तुम्हाला असं वाटतं का खरंच एकदा रिव्हिजिट करायला पाहिजे आणि कायद्यांमध्ये काही बदल करायला हवेत, की जे आहेत तेच बेस्ट कायदे आहेत, काय त्यामध्ये काही अमेंडमेंटची गरज आहे असं वाटतं? म्हणजे कायदे नियम जे आहेत सगळे, त्याच्यामध्ये सातत्यानेच बदल होण्याची गरज आहे. कारण की जसा समाज बदलत जातो, प्रगती होत जाते आपली, तसं नवीन कायद्यांची गरज पडते आणि जुने कायदे जे आहेत ते नवीन स्वरूपात आणण्याची सुद्धा आवश्यकता असते. म्हणून कायदे बदलत गेले पाहिजे. आपण मगाशी बोलतो तेव्हा पण मी तुला सांगितलं, की वैद्यकीय व्यवसाय, एखादा माणूस डॉक्टर असेल, बरोबर. तर तो सायन्सच्या आधारे काम करतो, विज्ञानाच्या आधारे काम करतो. नवीन यंत्र येतात, नवीन लाईट्स, नुसते लाईट्स येतात, त्याच्यामुळे शरीर चांगलं करू शकतो, अशा प्रकारच्या शक्यता निर्माण होतात. बरोबर. शस्त्र न वापरता ऑपरेशन्स होऊ शकतात. एवढी प्रगती विज्ञानाने केली, की आता माणसाचं संपूर्ण रक्त काढून ते बदलण्याची सुद्धा प्रक्रिया बरोबर. तयार झाली. नाही तर माणसं मरायचे की नाही. बरोबर आहे. मग ही रोगराईशी आपण लढा देताना जसा विज्ञानाचा वापर केला, तर आपण पाहतो, की वैद्यकीय क्षेत्र हे सतत प्रगतीच्या वेगळ्या दिशेने चाललं आहे. परफेक्ट. कारण ते विज्ञानाच्या आधारे. इंजिनिअरिंग सायन्स, घर बांधण्याचं तंत्रज्ञान, आधी जसं गवंडी लोक करायचे तसं आता न राहता खूप गोष्टी बदलल्या. तुम्ही इथे जे लावलेलं आहे सगळं, हे सोपं नव्हतं ना एवढं, पण माणसांनी सतत प्रयोग करत राहिले. प्रयोगशीलता हा खूप महत्त्वाचा भाग आहे. ज्या क्षेत्रामध्ये प्रयोग होतात आणि विज्ञानाचा वापर होतो ते सगळे खूप उंचीवर गेलेले आहेत. पण कायद्याचं क्षेत्र जे आहे ते आपण म्हणतो ना, बाबा आजमच्या जमान्यात कायदे केले कोणते, तसेच कायदे, तेच कायदे कायम तसेच तुम्ही करत राहा, असं कसं चालणार आहे? कायदे बदलायला पाहिजे. माणसांचे प्रश्न बदललेले आहे. आता केवळ स्त्री पुरुष असे राहिले नाही, आपण स्वीकारलेलं आहे की देअर इज अ थर्ड जेंडर.
तृतीयपंथी लोकांनाही जगण्याचे हक्क आहे हे आपण मान्य केलेलं आहे. त्यांना मानवी प्रतिष्ठेसह जगण्याचे मार्ग आपण उपलब्ध करून दिले पाहिजे हे न्यायालयाने सांगितलेलं आहे. मग अशा पार्श्वभूमीवर मग आता कौटुंबिक कायद्यांपासून तर जे वेगवेगळे भांडण तंट्यांचे सुद्धा कायदे आहे, क्रिमिनल लॉज आहे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये बदल आवश्यक आहे. डॉक्युमेंट आपण म्हणतो तो आधी डॉक्युमेंट म्हणजे काय, कागदपत्र, किंवा मला सगळे कागदपत्र मिळाले पाहिजे. आता डॉक्युमेंटची व्याख्या आपल्याला बदलावं लागली की इलेक्ट्रॉनिक डॉक्युमेंटसुद्धा डॉक्युमेंट आहे. म्हणजे एखादं ईमेलचं कम्युनिकेशन असेल, व्हॉट्सअपवरचं कम्युनिकेशन असेल, एखादा व्हिडिओ असेल, ते सुद्धा डॉक्युमेंट आहे. हे जे बदल आहे हे खूप उशिरा होऊन फायदा नाही. म्हणून तुम्ही जो शब्द वापरला की वी नीड टू रिव्हिजिट द होल ज्युडिशियल सिस्टीम अँड कन्सिडर न्यू स्पेक्ट्रम ऑफ इम्प्लिमेंटेशन. ओके. ते झाल्याशिवाय ना काही खूप मोठे बदल कायद्याच्या क्षेत्रात होणार नाहीत आणि न्यायाची प्रक्रिया अशीच ढिल्या धिम्य अशा गतीने चालू राहील असं वाटतं. पण तुम्हाला सर एखादा असा विनोदी अनुभव आला का एखाद्या केसमध्ये की ही केस अशी होती की जी हास्यास्पद होती, पण ती केस पण अशी कधी एवढ्या आयुष्यामध्ये असं कधी असं वाटलं का की एखादी केस अशी आली की जी खूपच हास्यास्पद होती पण त्यातून त्याचा विषय परफेक्ट होता, त्यातून कधी लॉजिक्स होतं, असं कधी वाटलं? नाही, अशा तर खूप केसेस मी म्हणजे लहान असताना नवीन वकील होतो तेव्हा नवीन वकील होते आम्ही, बऱ्याच अशा छोट्या छोट्या केसेस चालवत होतो. त्या फार मजेशीर कधी कधी असायच्या. म्हणजे आधी काय होतं की खेड्यापाड्यांमध्ये घोड्यांवर आणि गाढवांवर दारू वाहून न्यायचे, विशेषतः गाढवांवर, आणि घोडे पण वापरायचे ते. तर ते टायर असायचे ट्रकचे मोठे, त्या ट्यूबचे 2 तुकडे करायचे आणि त्याच्यामध्ये दारू भरायचे आणि त्याच्या दोन्ही बाजूनी बांधून ते एका बाजूला घोड्याच्या पाठीवर टाकायचं, दुसऱ्या बाजूला दुसरा भाग, त्याच्यामध्ये दारू असायची. त्याच्यावर कोणीच नसायचं. त्या घोड्याला प्रशिक्षण असायचं की इथून निघाला, त्याला असं मारलं पाठीला, एक बुक्की मारली की तो निघणार बरोबर ते दिलेल्या स्पॉटवर जाऊन थांबणार. तिथे कोणाशी मध्ये काही खाणार नाही, काही नाही, व्यवस्थित खायला दिलेलं असायचं. आता याच्यामध्ये काय होतं की माणूस नव्हताच, पण माणसांनी प्रशिक्षण दिलेला घोडा होता जो चोरीच्या मार्गाने दारू इकडून तिकडे घेऊन जायचा. तर घोडा चाललाय, कोणी काही लक्ष द्यायचं नाही, त्याच्यावर ते टाकलेलं, त्याच्यावर कापड टाकलेलं, तो आपला घोडा जायचा. मग आता पोलिसांना कधी लक्षात आलं असेल की असं गाढवावरून घोड्यावरून दारू नेतात. मग त्यांनी काही घोडा पकडला आहे आणि तो घोडा पकडला आणि कोर्टात केस झाली. मग ज्याचा घोडा होता त्यांनी मला सांगितले की आपल्याला घोडा सोडवायचा आहे. घोडा पकडून ठेवला आहे, पोलीस स्टेशनला बांधला घोडा. आता घोडा पोलीस स्टेशनला बांधल्यावर आम्ही मग गेलो, त्या घोड्याचे काही फोटो वगैरे काढले. तर घोड्याला चारा खायला दिला पाहिजे, घोड्याला पाणी प्यायला दिलं पाहिजे पोलिसांनी, तर त्यांनी ताब्यात घेतला होता. मग आम्ही कोर्टामध्ये सांगितलं त्या घोड्याच्या हालअपेष्टा होत आहेत. म्हणजे एखाद्या माणसाच्या चुकीमुळे घोड्याला शिक्षा कशाला देतात. तर आता तिथे जे सरकारी वकील तेव्हा होते त्यांनी सांगितलं बा घोडा हा पुन्हा असं करणार नाही असं लिहून द्या. आता आपण कसं लिहून देणार, घोड्याच्या मनावर नाही ते, तो माणूस त्याच्याकडून करून घेतो आहे. आता असे गमतीदार काही प्रसंग कोर्टामध्ये होतात आणि ते मजेशीर पण असतात. सगळ्यांनाच एक मजा वाटते त्या अशा प्रकरणांमध्ये. असे अनेक प्रकरणं मी तेव्हा छोट्या छोट्या केसेस लहान गावांमधल्या हाताळताना अनुभवलेल्या आहेत. सर, तुम्हाला ह्युमन राईट्स ॲडव्होकेट असंही म्हटलं जातं, पण असं कधी सुन्न करणारी घटना घडली की ज्याच्यामुळे तुम्हाला या गोष्टींकडे वळावंसं वाटलं आणि ह्या गोष्टी तुम्ही खूप काम करता या विषयांवर, त्यामुळे मला विचारायचं वाटतं की हे काय असं घडलं की ज्यामुळे तुम्हाला ही गोष्ट ट्रिगर झाली आणि त्या दिशेने तुम्ही प्रवास सुरू केला? नाही, असं ट्रिगर वगैरे काही झालं नाही, पण एवढंच आहे की मला कोर्टात गेल्यावर तिथे मला असं वाटलं नाही की इथे मी काहीतरी काम करू शकेन. ओके. म्हणजे ते म्हणतात ना, काळ्याचं पांढरं करणं, पांढऱ्याचं काळं करणं, असं वकिलाचं काम असते. पण मला सारखं वाटत होतं की असंच का करावं लागतं आपल्याला, चांगलं काहीतरी करता येणार नाही का दुसरं, जे आहे ते सांगितलं तर चालणार नाही का, सत्य आपला डिफेन्स असू शकत नाही का. म्हणजे सत्यच आता प्रत्येक वेळेस काय असत्याच्या आधारे केस जिंकतात का, नाही, सत्यच चांगल्या पद्धतीने मांडून सत्याचा विजय होऊ शकतो का. आता असे काही प्रयोग माझ्या डोक्यात येत होते आणि मला वाटत होतं की आपण इथे हे कदाचित करू शकणार नाही. मग मला वाटलं की हे क्षेत्रच आपलं नाही. मग मी जर्नलिझम केलेलं असल्यामुळे मला वाटलं त्याला आपण पत्रकार होऊ आता. आणि ते सिनेमामध्ये दाखवतात ना, पत्रकारची बॅग लावलेली आणि
अन्यायाचा तो असं लिहिणार, सगळीकडं भांडाफोड करणार. म्हटलं तसं तरी काम करता येईल का पाहू. पण ते सुद्धा काही सोपं नाही. मग कठीण सगळीकडेच आहे, तर म्हटलं आपण वकिली वेगळ्या पद्धतीने करता येईल का? आणि म्हणून मी असंघटित घटकांसाठी वकिली अशी सुरू केली. हं. तेव्हा मला ते दुःख लोकांचं दिसायला लागलं. हं. आणि मला हे सांगितलं माझ्या वडिलांनी, की ते दुःख नुसतं पाहून चालत नाही. ते आपल्याला अनुभवता आलं पाहिजे. हं. हं. त्याला काय म्हणतात अ, स फील. हां, तो स्वतः अनुभव हां, स्वानुभव घेतला पाहिजे. स्वानुभव फील त्याचा केलं पाहिजे ते. फील केलं पाहिजे हां. ते. हं. सहवेदना आपण म्हणतो. सहवेदना. हां. हां. तर सहवेदना ती असली पाहिजे. हं. मग मी जेव्हा येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये काम सुरू केलं, तर ते तेव्हा 5,000 ते 7,000 लोकं असलेलं गावच आहे ना एक. 5,000 ते 7,000 कैदी बरोबर. त्या भिंतींमध्ये. मग प्रत्येक जेल हा एक गाव आहे. मग मला वाटत होतं, की हे सगळे चोर आहे, दरोडेखोर आहे, कोणी बदमाशपणा केला आहे, कोणी खून केलेला आहे, कोणी बलात्कार केलेला आहे. तर सगळं गुन्हेगारांचंच गाव आहे का? हं. 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 मग हळू लक्षात यायला लागलं, की हे सापडलेले गुन्हेगार आहेत. ओके. सापडलेले आहेत ते. आपल्या समाजामध्ये बरेच जण आहेत जे सापडलेच नाही. हं. ते आपल्या अवतीभोवती असतात, ते गुन्हेगार असतात, पण सापडलेले नाही आहे. मग केवळ आपण सापडलेल्या लोकांनाच दोषी समजायचं आणि त्यांच्याकडेच एका कलुषित दृष्टीने पाहायचं हे बरोबर नाही. आणि म्हणून मग मी महात्मा गांधींचे विचार वाचत असताना त्यांनी जे म्हटलं होतं, की कारागृह हे सुधारगृह झालं पाहिजे. ओके. सुधारण्याची संधी माणसांना मिळाली पाहिजे. मग हे केवळ महात्मा गांधींनीच म्हटलं का नाही. आपल्या इथे मागे आपण जर गेलो तर रामायणामध्ये तो वाल्याचा वाल्मिकी झाला अशी गोष्ट आहे. मग वाल्याला संधी मिळाली, तो वाल्मिकी झाला. त्यांनी रामायण लिहून टाकलं. आपण ते आता वाचतो. माझं असं म्हणणं आहे, की अनेकांना सुधारण्याची संधी दिली पाहिजे. ते सुधारणा करू शकले पाहिजे स्वतःमध्ये, चुकीचं प्रायश्चित्त करू शकले पाहिजे आणि खरोखर सुधारणा करायची इच्छा असलेल्या लोकांना जगण्याचे मार्ग उपलब्ध करून दिले पाहिजे. तर समाजामध्ये एक कारागृहातला गुन्हेगार चांगला व्यक्ती म्हणून प्रवेश करेल. नाहीतर मग केवळ 6 वर्षाची शिक्षा संपली आणि तू आता बाहेर जा. म्हणजे तो चांगला होतो का नाही, तिथं जेलमध्ये आणखी प्रशिक्षण होते त्याचं गुन्हेगारीचं. ते म्हणतात, "अरे अभी तू बाहर जा रहा है, तो बाहर जाके इसको मिलना, अपना अच्छा गैंग है उसमें काम करना." आणि आपण समाजातले लोक काय म्हणतो, की हा चोर आला आता पुन्हा बाहेर. कारण तो अमिताभ बच्चनचा सिनेमा आहे, त्यात लिहिलं असते, "मेरा बाप चोर है." चोर आहे. त्या हातावर लिहिलेलं असते. मग आपण एकदा चोर झालेल्याला नेहमी चोर, चोर, चोर असं म्हणून त्याला चोराचंच आयुष्य जगायला लावून तो दरोडेखोर झाला पाहिजे असा प्रयत्न जेव्हा आपण करतो, तेव्हा मला खलील जिब्रानचं वाक्य आठवतं. आणि ते मी सांगतो तुम्हाला, की जेव्हा मी बुधवार पेठमध्ये म्हणजे पुण्याच्या वेश्या व्यवसायामध्ये असलेल्या स्त्रियांसोबत काम करत होतो, त्या स्त्रियांचं जीवन तसंच आहे. आपण त्यांना परत येऊ देत नाही. तुम्ही तिथंच राहता, तिथंच सडून मरा. बाहेर आम्ही तुम्हाला येऊ देणार नाही. मग तो आमचा समाज आणि तो तुमचा समाज. असंच लहान मुलं जे गुन्हेगारीमध्ये अडकतात त्यांच्याबद्दल आहे. असंच जे अपंगत्वासह जीवन जगतात त्यांच्याबद्दल आहे, की तो अपंग माणूस आहे. त्याच्यासोबत जगताना तुम्ही व्यवस्था कशी निर्माण करता ते महत्त्वाचं आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्ही पायऱ्या तयार करून ठेवणार आणि मोठ्या उंचीवर ऑफिस करणार. तिथं तो माणूस चढू शकत नाही. तर त्या माणसाच्या ते कामाचं नाही, तो नागरिक आहे, तो भारताचा नागरिक आहे. तो तिथं जाऊ शकला पाहिजे. तो जाऊ शकत नसेल तर तिथल्या अधिकाऱ्यांनी खाली आलं पाहिजे. तर परदेशामध्ये काय आहे, की जगण्याचे अनेक पर्याय लोकांना दिले. आणि म्हणून मी खलील जिब्रानचं वाक्य जे तुम्हाला सांगणार होतो, फार मोठे तत्त्वज्ञ होते. त्यांनी सांगितलं, की एखाद्या झाडाचं पान जेव्हा सुकून गळून खाली पडते, तेव्हा ते गळून पडण्याला त्या झाडाची मुकसंमती असते. याचा अर्थ काय आहे, की आपण संमती दिलेली आहे लोकांना, की तुमचं जीवन असं दरिद्री राहणार, तुम्ही असंच जगायचं. आपल्यामुळे चोर तयार होतात, आपल्यामुळे एखादी बाई वेश्या व्यवसायामध्ये ढकलली जाते, आपल्या सगळ्यांमुळे, आपल्या दुर्लक्षितपणामुळे काही लोकं केवळ गरीब राहतात. याच्याबद्दल आपण काहीच विचार करायचा नाही का? हा प्रश्न मला सारखा यायचा. आणि त्याच्यातून मी त्या सहवेदना माझ्या वडिलांनी सांगितलेल्या अप्लाय करण्याचा प्रयत्न केला, की हे जगता आलं पाहिजे आपल्याला. आणि मग मी त्यांचे प्रश्न सोडवू शकलो पाहिजे. तर मी ते सातत्याने सोडवण्याचा प्रयत्न केला. कारागृहातल्या अनेक कैद्यांच्या केसेस चालवताना, वेश्या व्यवसायातील स्त्रियांच्या प्रश्नांवर काम करताना, HIV झालेल्या लोकांसोबत काम करताना, अपंगत्व घेऊन जगणारे लोकं, त्यानंतर समलिंगी असलेले लोकं,
अशा सगळ्या लोकांसोबत मी खूप काम करण्याचा प्रयत्न केला आणि मला वाटते की मी कदाचित एक चांगला माणूस नाही आहे. पण या सगळ्या लोकांसोबत काम करून माझ्यातलं चांगुलपण जास्त बाहेर आलं. मी चांगला झालो, नाहीतर मी कदाचित एवढा चांगला व्यक्ती नाही आहे. आणि मला असं वाटते की हा चांगुलपणा जो आहे तो मला आता आणखी जास्त चांगल्या नियोजनबद्ध पद्धतीने न्यायिक व्यवस्थापनामध्ये वापरता आला. तर मी काहीतरी प्रकाश पाडू शकतो. आपल्या जीवनामध्ये जेवढं आपण काम करू शकतो तेवढं प्रत्येकाच्या हातात आहे आणि ते त्यांनी केलं पाहिजे असं मला वाटते. म्हणून त्या सहवेदना आणि समभावना असल्या पाहिजे, की त्या माणसाच्या भावना ज्या आहेत त्या मी समजून घेऊ शकलो पाहिजे. एखादा माणूस माझ्याकडे पाहत असेल, मी जेव्हा खात असेल तेव्हा आपण तो पण सिनेमा पाहिला आहे आपण. अमिताभ बच्चनचे सिनेमा पाहत आपण मोठे झालो, की चौपाटीवर आपण खात असतो. एखादा खूप पोट वाढलेला माणूस पण असतो. कदाचित त्याच्या पोटात खूप गोष्टी असतात. पण तरी तो खात असतो एक भेळचं एवढं मोठं घेऊन. आणि एक पोट खपाटीला गेलेला माणूस, मुलगा छोटा असतो. त्याला वाटते की मला खायला मिळत नाही आणि हा एवढं खातो आहे, याला गरज नसताना. मग तो मुलगा 2 तास, 3 तास मागतो, याला त्याला खायला द्या, खायला द्या. देत नाही. तर तो घेऊन पळतो कोणाच तरी. मग मला खायचा नाही तर मी मरून जाईन. हा जो भेदभाव आणि विषमता आहे ना समाजामधली, ही आपण समजून घेतली पाहिजे, बघितली पाहिजे उघड्या डोळ्यांनी. आणि म्हणून मग दयाभावनेने काम करणारे काही लोकं असतील, इतरांना खायला देणारे. ते त्यांच्या परीने काम करत असतात. त्यांना वाटते पुण्य मिळते त्याच्यातून म्हणून ते करतात. पण लोकांना हक्काचं जीवन दिलं पाहिजे. सरकारची जबाबदारी आहे ती, की प्रत्येकाला मानवी प्रतिष्ठेसह जगता आलं पाहिजे. मेहनत करणाऱ्या प्रत्येक हाताला काम मिळालं पाहिजे. आता तुमचा स्टुडिओ हा कामगार वस्तीमध्ये आहे. बरोबर. कामगारांनी जग घडवलं आणि त्यांची अवस्था आज काय करून ठेवली आहे मुंबईमध्ये. त्यांना हाकलून देतात, तुम्ही बाहेर जा, आता तिकडे कर्जतच्या तिकडे जागा घ्या. हो. ही जागा आम्ही घेतो, आता आम्हाला इथे डेव्हलपमेंट करायची आहे. डेव्हलपमेंट कोणासाठी? श्रीमंत पैसे असलेल्या लोकांसाठी. मग मुंबईमध्ये गरिबांनी राहायचं नाही. मुंबईतले ओरिजिनल असलेले गिरण गावामध्ये राहणाऱ्या लोकांनी राहायचं नाही. त्यांना तुम्ही असं बाहेर हाकलून देणार नेहमी. तर हे अन्यायाचे जे प्रश्न आहे ना ते मानवी व्यवस्थापनाचे आहे, संवेदनशीलतेचे आहे आणि सरकार जे आहे त्यांची जबाबदारी आहे हे करणं. आता तुम्हाला शेवटच्या याच्यातलं सांगतो. विनोबा भावे काय म्हणाले होते, की सरकार हे मातृहृदयी असलं पाहिजे. आता ही मातृहृदयी व्यवस्थापनाची जी कल्पना आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. त्याच्यामागे त्यांचा विचार काय होता, की एक आई असते. आपण सरकारला काय म्हणतो, मायबाप सरकार असं म्हणतो. बरोबर आहे. त्याच्यामागचा उद्देश लक्षात घ्या तुम्ही, की एखादी आई असते, त्या आईला 2 मुलं असतात. एक मुलगा सशक्त असतो, एक मुलगा अशक्त, अपंग, थोडासा काहीतरी कमजोर असा असतो. मग जेव्हा घरी अन्न तयार करतात, तेव्हा ती आई काय करते, की पहिले अशक्त मुलाला खायला देते आणि मग सशक्त मुलाला खायला. तिला माहिती आहे की हा मुलगा तग धरून जीवन जगू शकतो, या मुलाला खायला देणं आवश्यक आहे, याला उभं करणं आवश्यक आहे. सरकारचं ते काम आहे, मातृहृदयी असणं, की जो गरीब आहे, अन्यायग्रस्त आहे, ज्याला उठून उभं राहायचं आहे, त्याला पहिले मदत केली पाहिजे. तुम्ही श्रीमंत उद्योगपतींना काय मदत करता? आता हे प्रश्न विचारले तर मग ते म्हणतील की तुम्ही डाव्या विचारसरणीचे. आपल्या इथे परत हे झालेलं की डाव्या, उजव्या, हे ते. माणुसकी प्रधान कोणी बोलू शकत नाही का? हा प्रश्न आहे मला आणि तो मी न्यायालयामध्ये बरेचदा उपस्थित करण्याचा प्रयत्न करतो. तो मी सगळीकडे मांडण्याचा प्रयत्न करतो. कधी-कधी आपल्यावर हसतात ते लोकं. ते म्हणतात की हे काय अशी वकिली करता? पण माझी लोकांसोबतची वकिली आहे. क्या बात है. आणि मी लोकांसोबतच राहणार. न्यायालयामध्ये पण लोकांचे प्रश्न मांडणार, माझे व्यवसाय म्हणून पण मी वकिली करणार आणि मी वकिलांनासुद्धा, नवीन वकिलांना सगळीकडे महाराष्ट्रात सांगतो, की जर अप्रामाणिक माणसं वकील म्हणून पैसे कमवत असतील, तर आपल्या प्रामाणिक वकिलांनी जास्त पैसे कमवले पाहिजे. क्या बात है. ज्यांच्याकडून पैसे आपण घेऊ शकतो, तुम्ही जास्त पैसे घ्या. परंतु मन लावून एखादा सामाजिक भूमिका घ्या. समाजासाठी एखादी केस चालवा आणि आपण काही बदल घडवू शकलो याचं समाधान आपल्याला मिळालं पाहिजे, अशी सुद्धा एखादी केस चालवा. परफेक्ट आहे. सो तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे मुंबईमध्ये सध्या खूप म्हणजे कोळी समाज आहे, ज्यांच्या एक वस्त्या आहेत. त्याच्यानंतर बिचारे पूर्वापासून चाललेल्या छोट्या बैठी घरं आहेत. SRS स्कीम आहेत आणि त्यावेळी तुम्ही खूप काम म्हणजे बऱ्यापैकी काम केलेलं आहे.
तर SRA डेव्हलपमेंट आता हा जो प्रकार आहे जो ज्यामुळे मोठे मोठे उद्योगपत्यांना पतींना या सगळ्या जमिनी मिळतात सहज हो. आणि तिकडे ते मोठे टोलेजंग इमारती उभा करतात, मग त्यांना इकडे पाठवा तिकडे पाठवा ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतात. तर SRA डेव्हलपमेंटबद्दल सर तुमचं एकंदरीत काय म्हणणं आहे आणि कसं फसवलं जातं ह्या लोकांना या सगळ्या प्रोसेसमध्ये? हो, तुम्ही हा खूपच महत्त्वाचा प्रश्न हम्म. विचारलाय. खरं तर महाराष्ट्रभर अशी परिस्थिती आहे हम्म. की आगरी, कोळी, कुणबी, नंतर शिंपी, हम्म. नंतर धनगर, बंजारा, नंतर पारधी, अशा समाजाच्या अनेक लोकांना, कातकरी, आदिवासी, हम्म. अशा लोक जे राहतात मोठ्या शहरांमध्ये, अनेक वर्ष काही ठिकाणी राहतात, त्यांचाच तो भाग आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. पण त्यांना आता हटवण्याची एक मोहीम सुरू झालेली आहे आणि त्यासाठी अन्यायकारक पद्धतीने कायद्याचा वापर केला जातो. SRA म्हणजे काय की स्लम रिहॅबिलिटेशन अथॉरिटी. बरोबर. आता ही स्लम रिहॅबिलिटेशन अथॉरिटी का काढली की जे झोपड्यांमध्ये राहतात त्यांना चांगलं जीवन मिळालं पाहिजे म्हणून सरकारने पैसे इन्व्हेस्ट करून तिथे मोठ्या बिल्डिंग बांधायच्या आणि तिथे त्यांना चांगले अपार्टमेंटसारखे घरं करून द्यायचे. हा एक उद्देश त्याच्यामधला आहे. आता हा उद्देश मागे पडला आणि मग तिथून पैसे कमवण्याची स्पर्धा बिल्डरमध्ये सुरू झाली. कारण की जमिनी डेव्हलपमेंटसाठी नाही, मग झोपडपट्टी हटवली पाहिजे. मग ती धारावी असेल, मग ती कोणती जेरीमेरीची असेल मुंबईतली, या सगळ्या झोपड्या म्हणजे महाराष्ट्रात हा प्रश्न तयार झालेला आहे. आणि झोपडी हटवली तर त्याचं सौंदर्यीकरण आम्ही शहराचं करतो असं ते म्हणतात. हां. ब्युटिफिकेशन म्हणतात ते. हम्म. एक लक्षात घेतलं पाहिजे की माणसाने हाकलून देणं, माणसाच्या पायाखालची जमीन काढून घेणं, याच्यामध्ये जी क्रूरता आणि राक्षसीपणा आहे ना, तर त्याचं ब्युटिफिकेशन कसं करणार तुम्ही? त्याचं करू शकत नाही कारण की तुमच्या कृतीतच राक्षसीपणा आहे. हम्म. आणि म्हणून मला असं वाटते की स्लम रिहॅबिलिटेशन ही एक चांगली संकल्पना होती, पण ती आता मोठ्या मोठ्या बिल्डरला आणखी श्रीमंत होण्यासाठी वापरली जात आहे. सरकारतर्फे मग ते ठरवण्यात आलं की इतक्या टक्के लोकांनी संमती दिली तर सगळी झोपडपट्टी पाडून टाका. हां. मग ते पैसे लोकांजवळ नाही, मग गरिबीची किंमत लावली जाते की गरीब माणसाला पैसे पाहिजे, त्याला द्यायचे, हे 5 लाख रुपये इथे सही कर, आणि नेहमीसाठी बेघर. ते पैसे त्याचे 5 जण वाटून घेतील तरी 1-1 लाख रुपये काय पुरणार आहे तुम्ही सांगा जीवन जगण्यासाठी, जर पायाखाली जमीन राहणार नाही तर. आणि म्हणून मी जेव्हा भारताचे सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई यांनी शपथविधी यांचा झाला आणि ते सतत सांगत असतात की मी अत्यंत लहान घरात शिकलो, राहिलो, वाढलो, गरिबीतून आलो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मी आज भारताच्या सरन्यायाधीशपदी विराजमान झालेलो आहे असं ते सांगतात. तर या दलित बौद्ध समाजावर जो अन्याय सगळीकडे होता आहे झोपडपट्टीचे पुनर्वसनाच्या नावाखाली, तो त्यांच्यासमोर मांडण्यासाठी मी त्यांना एक जवळपास 10 पानी पत्र लिहिलं. ओके. त्याच्यामध्ये माझ्यासोबत काम करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन पण दिले की काय पर्याय असू शकतात ही स्कीम चांगली करण्यासाठी. तुम्ही मगाशी जो रिव्हिजिट शब्द वापरला की याचं पुनर्विचार या कायद्याचा झाला पाहिजे. स्लम रिहॅबिलिटेशनच्या संदर्भातल्या कायद्यांचा पुनर्विचार झाला पाहिजे, कारण की आता स्लम रिहॅबिलिटेशन अथॉरिटी ही बिल्डरची अथॉरिटी झालेली आहे. आणि सगळे जमीन पिपासू, जमीन हडप करणारे लोक जे आहेत त्यांच्याशी संगनमत करून स्लम रिहॅबिलिटेशन अथॉरिटीमधले अधिकारी काम करतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे, हा माझा आरोपसुद्धा आहे. ओके. आणि गंभीर प्रश्न आहे हा की तुम्ही लोकांना बेघर करण्यासाठी स्लम रिहॅबिलिटेशन अथॉरिटीसारखी अथॉरिटी वापरता, तर त्या कायद्याच्या संदर्भातला पुनर्विचार भारताच्या सरन्यायाधीश यांनी करावा. भूषण गवई साहेबांनी तो विचार करावा आणि आमच्या पत्राला जनहित याचिका म्हणून दाखल करून घ्यावं आणि सगळ्या सरकारांना नोटिसेस काढून त्यांना विचारावं की या तुम्ही स्लम रिहॅबिलिटेशनमध्ये खरोखर गरीब लोकांना किती स्थान दिलेलं आहे. केव्हा तरी ठरवलं असेल 310 स्क्वेअर फूट जागा द्यायची, मग तेवढीच जागा द्यायची त्यांना. त्यांचा परिवार जर वाढला असेल, म्हणजे एखाद्याचे पणजोबा आले असतील राहायला, मग त्याला मुलं झाले, ते 2 मुलं झाले, त्या 2 मुलांचे संसार झाले, त्यांना 2-2, 3-3 मुलं झाले, मग त्या सगळ्यांना राहायला जागा तुम्ही देणार नाही. तुम्ही म्हणणार की तुम्हाला आम्ही 310 स्क्वेअर फूट 330 स्क्वेअर फूट एवढीच जागा देणार, कायद्यात तेवढीच म्हटली आहे. कबुतरासाठी भांडणारे लोक माणसांना कबुतराच्या खुराड्यामध्ये तुम्ही ढकलता, ही चुकीची प्रवृत्ती आहे. आणि म्हणून मला असं वाटते की कुठेतरी
माणसांच्या आवश्यकतांचं व्यवस्थापन करणारं एखादं मंत्रालय इथे सुरू झालं पाहिजे. सर मला आता कबुतरांना आठवण झाली. हल्ली मी बघितलंय कुत्रे, मांजरी, प्राणी वेगवेगळ्या गोष्टींच्या ह्या संदर्भातले कायदे खूप बाहेर येताना दिसतात खूप हो. वेळेला. त्याच्या मागे काही राजकीय हेतू असतो की खरोखर त्याचे प्रेमी असतात आणि त्याचे जसं कबुतराचं दोन्ही बाजूने बोलणारी लोकं आपल्याला दिसली. म्हणजे खरी तर मुंबई ही चिमण्यांची होती, म्हणजे गिरणी कामगारांच्या चिमण्यांची होती, ती आज कबुतरांनी जागा हो. घेतली. तर सांगायचा विषय असा आहे की कुत्र्यांचा विषय जसा जो खूप इतका ऐरणीवर असतो नेहमी, तर हा जो विषय आहे ह्याच्या मागे कायदे किती स्ट्रॉंग आहेत आणि हे पूर्वी होते पण आता एवढे का ते वर येत आहेत आणि याचं याचं एवढं का त्याचं म्हणजे जसं तुम्ही मगाशी घोड्याचा विषय काढलात, पण हा कुत्र्यांचा विषय असेल, कबुतरांचा विषय असेल किंवा अजून काही प्राण्यांसंदर्भातला विषय आहे, तर तो काय आहे सर? तो काय आम्हाला जर समजून घ्यायचा होता, एक्झॅक्टली काय त्याच्यामागे हे आहे? हे बघा आता वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वेगवेगळे प्राणी प्रसिद्ध आहेत. आणि त्या त्या प्राण्यांचं संरक्षण झालं पाहिजे. म्हणजे इव्हन माझं तर म्हणणं आहे की गुजरातमधल्या गाढवांचंही संरक्षण झालं. गाढव तिथूनच आले ना ते सगळे, आणि गाढव आहेत तिथे खूप मोठ्या प्रमाणात. त्यांचं फार संगोपन करण्याची गरज आहे. गाढव हा फार काम करणारा प्राणी आहे, त्याला आपण गाढव म्हणत असलो तरी. मग तसंच कबुतरांचा प्रश्न आता इथं जसं झालेला आहे. मी तुम्हाला सांगतो 2006-07 साली मी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण म्हणजे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलमध्ये हा विषय मांडण्यासाठी पूर्ण पिटिशन तयार केलं होतं की कबूतर हा अत्यंत डेंजरस पक्षी आहे आपल्या मानवी जीवनासाठी. ओके. त्याची विष्ठा एकतर लवकर विरघळत नाही पाण्यामध्ये, त्या घाणीची पावडर होते तयार, त्यांच्या पंखामध्ये जे फडफड करत उडतात तेव्हा जी काही धूळ आणि हे सगळं उडते ते अत्यंत दमा करण्यासाठी म्हणजे आपल्याला दमा होईल अशा पद्धतीचं वातावरण तयार करतात. बरोबर आहे. तर कबुतरांचं आपल्या मानवी जीवनामध्ये काही काम नाही आहे. ओके. मग माणसांची मुलं उपाशी मरतात का? तर दररोज साधारणतः महाराष्ट्रामधली संख्या तुम्हाला सांगतो, दरवर्षी 1,00,000 मुलं हे केवळ खायला मिळत नाही म्हणून मरतात. हो. हा अहवाल आहे माल न्यूट्रिशननी मरणाऱ्या मुलांचा. मग ज्यांना दया भावना फार आहे ना, त्यांनी माणसांच्या मुलांना द्या ना तुम्ही अन्न नेऊन. परफेक्ट. काहीतरी आपल्याला जवळपास कोणी दिसतं असं टाकून द्यायचं आणि ते फार पुण्य मिळालं असं समजायचं. मग चुकीचा विचार आहे. त्यामुळे कबुतरं खाणे जे आहेत मुंबईमधले ते बंद झालेच पाहिजे. त्याच्यामध्ये कोणताही आता आहे सध्या महापालिका निवडणुका असल्यामुळे निवडणुकांचा विचार करून त्या लोकांबद्दलचे निर्णय घेतात की हे आपले मतदार आहेत, त्यांच्या भावना दुखायच्या नाही. म्हणजे परवा तर मी इंटरव्ह्यू पाहिला, मला आश्चर्य वाटलं. तो एक जैन मुनी, तो जैन धर्मच अहिंसेवर आधारित आहे. तुम्ही जैन धर्माचं प्रतीक पाहिलं का की वाघ असतो आणि वाघाचं दूध गाईचा बछडा पित असतो, आणि इकडे गाय असते आणि गाईचं दूध वाघाचा बछडा पित असतो. ते वासरू एकीकडे दूध पित असते ना, बछडा इकडे दूध पित असतो. एवढं सहजीवन दाखवलेलं आहे जैन धर्मामध्ये, अहिंसेवर आधारित. जी लोक मुळा काय ते तत्वज्ञान आहे. लसूण कांदा खात नाहीत. आता हे तत्वज्ञान जैन धर्माचं कुठे? आणि तो जैन मुनी चिडून सांगत होता की जर आमच्या धर्माच्या विधींवर, आमच्या दयाभावनेवर अशा प्रकारे हल्ला झाला तर आम्ही शस्त्र हातात घेऊ. त्याला खरंच एखादी तलवार भारी अशी छत्रपती शिवाजी महाराजांनी उचलून दाखवा म्हणत. काय म्हणजे एवढा विनोदी प्रकार आपल्या इथे वाढलेला आहे. जे धर्मगुरू होऊ शकत नाही तसे लोक धर्मगुरू होऊन बसले, मुल्ला मौलवी होऊन बसले, आणि हे सगळं जे गढूळ वातावरण तयार केलेलं आहे. ह्याच्यामध्ये प्राण्यांचे अधिकार महत्त्वाचे आहे. कुत्रे पाळणाऱ्यांसाठी नियम कडक केले पाहिजे, त्यांच्यावर टॅक्स लावला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. प्रश्नच नाही. मांजरी पाळणाऱ्यांवर तो लावला पाहिजे, त्याच्याबद्दलची नोंद सरकारकडे असली पाहिजे. आणि समाजामध्ये हे नाही राहिले तरी चालतील, ते आपापलं अन्न शोधू शकतात अशी परिस्थिती आहे. त्यामुळे त्यांना मुद्दाम देण्याची काही गरज नाही. आपला दयाभाव हा दुसरीकडे आपण व्यक्त केला पाहिजे. वाढत्या शहरामध्ये जिथे प्रदूषण आहे, धूळ आहे, धुलीकण सगळीकडे हवेत आहे, म्हणजे त्याला आपण म्हणतो ना डस्टची डेन्सिटी हवेमध्ये एवढी भरलेली आहे, तिथे पुन्हा आपण कबुतरासारखे प्रदूषण पसरवणारे पक्षी पाळायचे, त्याच्यासाठी दुराग्रह बालहट्ट केल्यासारखा धरायचा. हे अत्यंत हास्यास्पद आहे असं मला वाटते. जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा काही केसेस झाल्या तर सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं, यू कॅनॉट इक्वेट ह्युमन राईट्स विथ ॲनिमल राईट्स. म्हणजे जेव्हा जेव्हा मानवी हक्क आणि प्राण्यांचे हक्क यांचा संघर्ष होईल तेव्हा माणसांचे हक्क आधी महत्त्वाचे मानले पाहिजे. आता माणसांनी कायदे केले म्हणून असा अर्थ काढला का वगैरे आपण त्याच्यात चर्चा करू शकतो. परंतु जंगलातले काही भाग, निसर्गाचे काही भाग असे असले पाहिजे तर काही जायचीच गरज नाही, कोणाला जाऊच द्यायचं नाही. काही आजकाल ट्रॅव्हलर झालेले आहेत,
ते आम्ही ते कुणीच कुठे गेलं नाही तिथे आम्ही जंगलात तिथून व्हिडिओ करतात. जाऊच नाही द्यायला पाहिजे. काही काही भाग असे ठेवायला पाहिजे ते प्राण्यांसाठी राखीव जायचंच नाही. म्हणून मग आपल्याला अभयारण्य करावं लागले. मग अभयारण्यामध्येही गाड्या घेऊन जातात. हो. मग तिथे पण वाघ दिसला की दिखा है याच्या पीछे गाडी लो कॅमेरा लगाव. तर मग शेवटी कॅमेरा संदर्भात तुम्हाला माहिती आहे ना, त्याच्यामध्ये ताडोबामध्ये विदाऊट फ्लॅशचे कॅमेरे वापरले पाहिजे असा नियम करावा लागला. कारण त्या फ्लॅशचा त्यांना त्रास होतो. अशा छोट्या छोट्या अनेक गोष्टी आपल्या माणसांच्या वागणुकीवर आधारित आहेत. कारण की आपण आपल्या सोयीसाठी प्राण्यांना जे बंदिस्त करतो, आपल्या आनंदासाठी प्राण्यांना आपण खाऊ घालतो, दया वगैरे आम्ही दाखवतो, फार उपकार करतो त्यांच्यावर असं दाखवतो, ते चुकीचं आहे. म्हणजे आता समजा वनतारा या जंगलाचा विषय घेतला, तुमच्याजवळ पैसे आहे म्हणून तुम्ही कुठलाही हत्ती कधी उचलून घेऊन जाल काय? तो हत्ती तिथं तो मंदिरामध्येच होता कोल्हापूरच्या. काही संबंध नसताना त्या हत्तीबद्दलचे अहवाल खोटे नाटे तयार करून त्याचा छळ होतो असं एखाद्या मोठ्या संस्थेने प्राण्यांच्या हक्कांसाठी आम्ही काम करतो आणि आम्ही सांगतो छळ होतो, त्याच्यावर कोर्टाने विश्वास ठेवायचा. हे सगळं जे मिलीभगत आहे ना, ते कधीतरी आउटबर्स्ट त्याचा होणार आहे. मग कोल्हापूरच्या लोकांचं आंदोलन किती अभिनव आहे, प्रश्नच नाही. त्यांनी सांगितलं की आम्ही जिओचे कोणतेही प्रॉडक्ट वापरणार नाही आणि जिओचं आम्ही मोबाईलचं नेटवर्क वापरणार नाही. 50,000 लोकांनी त्या क्षणी ठरवल्यावर त्यांनी कार्ड काढले आणि फेकून दिले. क्या बात आहे. आणि एअरटेल आणि बाकीच्या कंपन्यांवाल्यांनी दुकानं लावले छोटे छोटे की आमचे कार्ड घ्या. लोकांनी तिथे टार्गेट ठेवलं होतं की 5 लाख जिओचे कार्ड फेकून द्यायचे. जिओचं पेट्रोल भरायचं नाही, त्यांच्या मॉलमध्ये जायचं नाही. आता तेव्हा कुठे ते वटणीवर आले आणि ते म्हणतात की आम्ही हत्ती परत पाठवतो. आता देवाधर्मासाठी प्राण्यांचा वापर केला पाहिजे का, हा वेगळा मुद्दा आहे. पण मी तिथे जेव्हा सपोर्ट करायला गेलो तर माझ्यासाठी एवढाच मुद्दा महत्त्वाचा होता की सरकारने सरकारचं काम करावं. कुणाजवळ तरी पैसे आहे म्हणून त्यांनी सरकार होण्याचा प्रयत्न नाही करायचा. क्या बात आहे. आणि म्हणून मग तो हत्ती परत आणला पाहिजे. तो लोकशाहीचा विजय ठरेल. म्हणून मी तिथे सुद्धा मुलाखत दिली तेव्हा सांगितलं की एका हत्तीसाठी झालेल्या आंदोलनातून कोल्हापूरकरांनी दाखवून दिलं की लोकशाही कशी जिवंत ठेवायची असते. क्या बात आहे. हे छोटे छोटे प्रयोग होत राहिले पाहिजे हक्कांसाठीचे आणि त्याची नवीन मांडणी झाली पाहिजे असं मला वाटतं. नाही बरोबर आहे सर. नेहमी लोकांची गल्लत असते नियम आणि कायद्यांमध्ये. म्हणजे खूप वेळेला नियम असतात आणि नियम तोडतात म्हणून त्यांना त्याचं मग नंतर मग उद्या त्याच्यामध्ये केसेस होतात आणि मग कायदे होतात. सो नियम आणि कायद्यांमधला फरक काय आहे सर, आणि तो कसा म्हणजे किती महत्त्वाची गोष्ट असं नियम का पाळायला हवेत हा तुम्हाला असं वाटतं का? नियम कारण की नियम हे तोडण्यासाठीच असं लोक नेहमी म्हणतात, असं लोकांचं म्हणणं असतं. संगीताच्या क्षेत्रामध्ये ना यम नियम असे शब्द आहे आणि मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये नियम तोडणारे यम असतात. त्यामुळे नियम आपल्यासाठी आपण केलेले आहे आणि ते आपण स्वतः फॉलो केले पाहिजे अशी प्रवृत्ती आपली असली पाहिजे. अर्थात काही नियम हे इरॅशनल सुद्धा असू शकतात, त्याला विरोध केला पाहिजे. कारण की नियम करणाऱ्यांची नियत साफ नसेल तर ते दुसऱ्यांवर बंधनं टाकणारे पण काही नियम करू शकतात आणि मग त्या नियमांना आपण विरोध केला पाहिजे. म्हणजे तुम्हाला मी एक गमतीदार उदाहरण सांगतो की फार प्रसिद्ध मंदिर असते, देवस्थान असेल, मुस्लिमांचं असेल, हिंदूचं असेल, ख्रिश्चनांचं कोणाचं असेल. ख्रिश्चनचं नसेल ते, कारण ख्रिश्चन आपण त्या चर्चमध्ये चपला बूट घालून जाऊ शकतो. बाकीच्या ठिकाणी चप्पल बूट बाहेर काढावं लागतं. मग तिथे चपला बूट बाहेर काढायचे आणि मंदिरात जायचं असं असते. मग काय होते की काही जणांजवळ चपला नसतात किंवा चांगल्या चपला नसतात, त्यांना लक्षात येते चांगल्या चपला घातलेले लोक इथे येतात आणि आतमध्ये इथे चप्पल काढून आतमध्ये जातात. मग ते चप्पल चोरणं सुरू करतात, तिथून बूट चोरणं सुरू करतात. बरोबर. मग हे मंदिर प्रशासनाच्या लक्षात आणून दिलं जाते भक्तांतर्फे किंवा फार चप्पल चोरी व्हायला लागलेलं आहे इथून. मग त्याच्यामुळे ते तिथे पाठी लावतात किंवा येथे चप्पल काढून मग आतमध्ये जावे. तरी पण लोक तिथे चप्पल न काढता काही जण वेगवेगळ्या ठिकाणी काढतात. म्हणून मग ते तिथे एक माणूस बसवतात, त्याला सांगतात पाहिजे हा नियम आहे, येथे चप्पल काढून आतमध्ये जायचं, हा नियम आहे. त्याच्यामुळे इथं तू बसायचं खुर्ची टाकून आणि इथे चप्पल काढून मग त्या चप्पलांकडे तू लक्ष ठेवायचं. माणूस भक्त आतमध्ये जाईल, दर्शन घेऊन येईल, तेव्हा त्याची चप्पल तिथे असली पाहिजे. आता एखादा असेल तुमच्यासारखा हुशार, तो काय करतो की आपल्या कारमध्येच चप्पल काढतो, कार पार्क केल्यावर, आणि तिथून तो पायी जातो. तो माणूस त्याला अडवतो, म्हणजे चप्पल काढा इथे. तो म्हणतो अरे नाही मी कारमध्येच काढून आलो आहे चप्पल. नाही तसं चालणार नाही, इथं चप्पल काढायची मग आतमध्ये जायचं. आता हे जे नियमाचं अवास्तव स्तोम आहे की तो माणूस चप्पलच घालून आलेला नाही, तर त्याला जर तो आग्रह करत असेल की इथं नाही, इथे चप्पल काढायची मगच आतमध्ये जायचं,
तर हे जे नियमाचं अवडंबर आहे हे सुद्धा कधी कधी अतिरेकी स्वरूपाचं ठरते. बरोबर. बिनडोकपणाचं ते कधी असते, कधी मजेशीर असते. आणि तशा प्रकारच्या नियमांना आपण विरोध केला पाहिजे. परदेशामधल्या न्यायालयांमध्ये ते फोटो काढू देतात. मग तुम्ही फोटो काढा शांतपणे, काय असेल ते, आणि मग तुम्ही जाऊ शकता. आता आपल्या इथे कसं आहे की फोटो काढायचा नाही, व्हिडिओ शूटिंग करायचं नाही, या कोर्टामध्ये असं करायचं नाही, तरी पण धिंगाणा तर सगळा सुरूच असतो कोर्टामध्ये. खरं आहे. तर आपण चांगले सुटसुटीत नियम का करत नाही, हा मुद्दा आहे. की लोकांना फ्रेंडली वाटतील असे नियम असले पाहिजे, बरोबर. सहज त्याचं पालन होईल आणि त्याच्यामागे काहीतरी तार्किकता असेल असे नियम असले पाहिजे. नियम चुकीचे असतील, नियम अतिरेकी असतील, नियम जास्तीचे बंधनं घालणारे असतील तर लोक ते झुगारून देतात आणि मग आपल्याला वाटते की नियमांचं राज्य नाही. क्या बात. म्हणून मला असं वाटते की नियम आणि कायदे फार महत्त्वाचे आहे, परंतु ते लोकसहभागातून झालेले असतील तर त्याचं पालन करण्याची शक्यता जास्त वाढत असते. म्हणून परदेशामध्ये मोहीम सुरू झालेल्या आहेत की नो लेजिस्लेशन विदाऊट पीपल्स पार्टिसिपेशन. ओके. लोकांच्या सहभागातून कायदे तयार करा. आता इथं कृषी संदर्भातले 3 कायदे आपण पाहिले, म्हणजे हट्टाने तयार केले पंतप्रधानांनी. ऐकतच नव्हते ते कोणाचं, किंवा हे कायदे पाहिजेच, हे कृषी संदर्भातले कायदे आहेत आणि हे फार चांगले शेतकऱ्यांसाठी आहे. शेवटी आंदोलन झाले, चळवळ झाले, लोक रस्त्यावर येऊन बसले, ट्रॅक्टरचे मोर्चे निघाले, दिल्ली अडवली त्यांनी, आणि आपण पाहिलं 7 ते 8,000 लोकांचे, शेतकऱ्यांचे मृत्यू झाले. त्याच्यानंतर सरकारने ते कायदे मागे घेतले. तर किती हिंसक आहे हे, की जेव्हा लोक सांगत होते की हे कायदे चुकीच्या नका करू तुम्ही, मग लोकांच्या उपयोगाचे असतील ते लोकांसोबत बसा आणि कायदे तयार करणं काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला. लोकांच्या सहभागातून कायदे झाले तर ते टिकाऊ असतात, ते खरोखर लोकांच्या आवश्यकतेचे असतात. एकतर्फी कायदे करायचे, त्याच्यामध्ये मग शेती जमिनी हडप करण्याची एक प्रक्रिया तयार करायची, याला लोकांनी विरोध केला. तर तुम्ही ते ऐकणार नाही, इतके लोक मेल्यावर मग तुम्हाला सुबुद्धी सुचेल. हे काही चांगलं लक्षण नाही असं मला सारखं वाटते. म्हणून कायदे जे आहेत ते लोकांच्या उपयोगाचे, लोकांसोबत बसून तयार केलेले आणि सुटसुटीत असले पाहिजे, सोप्या शब्दात ते असले पाहिजे, त्याच्यामध्ये कोणताही छुपा अजेंडा नसला पाहिजे. सर, तुम्ही एक ट्रस्ट शी संदर्भात आहात, सहयोग ट्रस्ट ना? सहयोग ट्रस्ट या संदर्भात. तर त्या अंतर्गत काय सर काम करता आणि कशा पद्धतीने त्याचं काम चालतं? त्याच्यामध्ये ना खूप काम आम्ही केलं आणि खूप करायची इच्छा होती. माझ्या वडिलांनी 1983मध्ये तो सहयोग ट्रस्ट स्थापन केला होता. ओके. आणि आम्ही बऱ्याच कायदेविषयक चळवळी त्या ट्रस्टमधून चालवल्या. माझी चालवण्याची इच्छा आहे. पण सरकारने जे धोरणं तयार केले की चांगलं काम करणाऱ्यांना पैसेच मिळू शकत नाही, तुम्ही पैसे गोळा करत असाल तर तुम्ही अर्बन नक्सल आहे का अशी तपासणी करणार. या सगळ्या गोष्टींना कंटाळून आता आम्ही ते काम खूप जास्त करत नाही, ते बंदच केलेलं आहे जवळपास. आणि माझ्या वकिलीच्या माध्यमातून माझेच पैसे खर्च करून जेवढं मी काही करू शकतो तेवढं करण्याचा मी प्रयत्न करतो. पण आधी खूप चांगलं काम आम्ही केलं. पर्यावरणाच्या केसेस त्याच्यातून चालवल्या. अनेक नवीन वकिलांना आम्ही प्रशिक्षण दिले की त्यांनी कायदेशीरता आणण्यासाठी काम कसं करायचं, लोकशाही रक्षणासाठी काम कसं करायचं. आम्ही सोशल जस्टिसचं ऑडिट करण्यासाठी मोहिमा काढल्या. एकेका जिल्ह्याचे दौरे केले की इथे सामाजिक न्यायाची परिस्थिती काय आहे, अन्यायाचे प्रश्न कोणते आहेत. मग तो पूर्ण जिल्हा 7, 8, 10 दिवस फिरल्यावर तिथले आमदार, खासदार, मंत्री सगळ्यांना घेऊन बसायचं, जिल्हाधिकारी, पोलीस कमिशनर, अधीक्षक कोण असतील ते, आणि सगळ्यांसमोर आम्ही तो अहवाल ठेवायचो की या जिल्ह्यामध्ये असे असे लोकांचे प्रश्न आहेत, या तालुक्यात हे प्रश्न आहेत, त्या तालुक्यात ते आहेत, तुम्ही याच्यावर काम केलं पाहिजे, असं त्यांना आम्ही लेखी द्यायचो. आणि त्याच्यातून अनेक प्रश्न विधानसभेत, लोकसभेत मांडले गेले. एक चांगली प्रक्रिया सुरू झाली. परंतु जे आत्ता धोरण मागच्या काय आपण म्हणू 10-12 वर्षात वापरण्यात आलं की रचनात्मक काम केवळ एका विशिष्ट पक्षाशी संबंधित लोकांनी करायचं. मग ते RSSचे लोक असतील तर त्यांनी केलेलं काम फार महान, बाकीच्यांनी काम केलं ते शंकास्पद आहे असं धरायचं. मग त्याच्यापेक्षा आम्ही ते बंद करून टाकलं. चांगली परिस्थिती निर्माण होईल तेव्हा ते पुन्हा करता येईल. परंतु सगळ्यांना चांगलं काम करण्याची संधी मिळाली पाहिजे. चांगलं काम करणारे हात वाढले पाहिजे. आपण म्हणतो ना की देणाऱ्याने देत जावे आणि मग घेणाऱ्यांनी देणाऱ्याचे हातही घ्यावे असं आपण म्हणतो. तर मग ते केव्हा वाढणार. तुम्ही काही विशिष्टच हस्तक असलेल्या लोकांना काम करण्याची परवानगी द्याल
म्हणजे आता तुम्ही पुरस्कार पहा ना, भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळतात, महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळतात. महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन लोक मरतात, यांना काही लाज वाटत नाही. तर हे जे बेशरम झालेलं राज्य सरकार, केंद्र सरकार, त्या व्यवस्थापनातले लोक आहेत, त्यांच्या प्रवृत्तीविरुद्ध लढायला पाहिजे आता. आणि मला असं वाटते की हे राजकारण बदललं पाहिजे. माझे वडील मला हे सुद्धा सांगायचे की एक पक्ष गेला आणि दुसरा पक्ष आला. हे सत्तांतर जे आहे ते म्हणजे परिवर्तन नाही आहे. परिवर्तन हे मूलभूत स्वरूपाचं लोकांच्या डोक्यातून सुरू झालं पाहिजे. मग आता तुमच्यासारखे काही चांगले लोक असतील, त्यांनी राजकारणात यायला पाहिजे, त्यांना राजकारणात संधी मिळायला पाहिजे. म्हणून मग आता कालच मी चिपळूणला सांगत होतो पत्रकारांना तिथल्या की एखाद्या आमदार खासदारा बद्दल एखादा गुन्हा नोंद झाला असेल, ती केस चालली, तर ती केस चालल्यावर त्याला 2 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त शिक्षा झाली तर त्याला 6 वर्ष निवडणुकी लढण्यापासून बंदी, असा कायदा आहे. आता याच्याबद्दल सुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये एका व्यक्तीने केस केली. अरे बाप. आणि त्यांनी विचारणा केली की 6 वर्षच बंदी का, जन्मावर बंदी का नाही. आता हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे, कारण की 6 वर्ष बंदी तुम्ही घालता तेव्हा त्या 6 वर्षामध्ये काही प्रक्रिया होते का अशी, असं काही तो माणूस करतो का की तो शुद्धता स्वतःची तयार करतो 6 वर्षात, तर मग 6 वर्षांनी परत तो लढू शकतो. कदाचित जन्मभर बंदी आपण घातली अशी, आणि अशा लोकांवरच्या केसेस वेगवान पद्धतीने चालवल्या, आमदार खासदारांविरुद्धच्या 80,000 केसेस पेंडिंग आहेत भारतामध्ये. बापरे. एवढे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आपल्या इथे भरलेले आहेत राजकारणात. मग महाराष्ट्रामध्ये 447 केसेस पेंडिंग आहेत आमदारांविरुद्ध. ओ माय गॉड. त्या चालवल्या ना, आणि त्याच्यातल्या शिक्षा झाल्या, आणि ठरवलं आपण असं की यांना जन्मभर बंदी आता. तर तुम्ही विचार करा की एक ते 447 जण बंदी जन्मभर असं म्हणून बाजूला लोटले जातील. मग नवीन लोकांनाच घ्यावं लागेल. मग नवीन लोक तुम्ही शुद्धतेचे काही परिमाण ठरवून त्यांना घ्या, आणि राजकारणाचं शुद्धीकरण करण्याची मोहीम आपोआप सुरू होईल. अशी सूचना अनेक जणांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे तुम्ही म्हणता तो प्रश्न असा, मी जरी त्याचं उत्तर पसरट दिलेलं असलं तरी एवढे सगळे त्याचे आस्पेक्ट आहेत असं मला वाटतं. सर, आता एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जसं भारतामधले कायदे आहेत तसे जगभरात वेगवेगळ्या देशांचे वेगवेगळे कायदे आहेत. पण तुमचा अभ्यास जेव्हा आपण वेगवेगळ्या विषय तुम्ही वाचत असाल तेव्हा असा कुठला देश आहे की ज्याचे नियम कायदे एक प्रॉपर पॉलिसीज आणि हे सगळे व्यवस्थित पद्धतीने चालू आहे, की सगळीकडे पण तसंच आहे? कारण की एक नागरिकांना नेहमी क्युरिओसिटी असते, ह्या देशातला कायदा खूप स्ट्रॉंग आहे, ह्याचे पोलीस चांगले आहेत, भारतातले पोलीस हे आहेत ते आहेत, असं वेगळ्या गोष्टी आहेत. तर कायद्यानुसार मला विचारायचं, कायदा म्हणून ह्या देशातला कायदा प्रॉपर जातो की ह्या गोष्टी व्यवस्थित आहेत, असं काही अभ्यास आहे का? आणि त्या संदर्भात सर तुमचं कधी वाचन वगैरे झालं आहे का? तसं वाचन पण मी केलं, आणि काही ठिकाणी मी जेव्हा कोर्टांमध्ये गेलो तेव्हा सुद्धा पाहिलं. तर मला असं वाटलं की अमेरिकन न्यायपद्धती ही जास्त फास्ट आहे, ओके, पारदर्शक आहे, आणि लवकरात लवकर न्याय मिळेल अशी व्यवस्था करणारी आहे. ओके. त्याच्याबद्दल अजून मला खूप जास्त डिटेल माहिती नाही, पण मी जे पाहण्याचा प्रयत्न केला, म्हणजे जापानमधल्या सुद्धा कोर्टांमध्ये मी गेलो, तर त्यांनी मला एक माणूस दिला सोबत की हा तुम्हाला कोर्ट दाखवेल. आणि तो माणूस माझ्याशी जापनीज बोलत होता. ओके. तो मला या खोलीतून त्या खोलीत न्यायचा, मग न्यायालयात न्यायचा, मग एखाद्या रूममध्ये नेऊन तिथे काय काम चालते ते सांगायचं, आणि ते सगळं जापनीजमध्ये सांगायचं. ओके. मला जापनीजचा एकही शब्द कळत नाही, पण मी तुम्हाला सांगतो थोड्या वेळाने मला तो काय म्हणता हे समजायला लागलं. कारण की त्याची बॉडी लँग्वेज जी आहे ती अदबशीर होती, त्याची बॉडी लँग्वेजमध्ये ती नम्रता होती, काहीतरी खरोखर मनापासून समजून सांगतोय मी तुम्हाला अशी भावना होती, आणि ती भावना मग पोचायला लागली. आता आपल्या इथे काय असते, माझ्याच भाषेत बोलणारा एक कर्मचारी बसलेला असतो असा करून, काय कशाचं काम आहे, असं त्याला लेडबॅक ॲटिट्यूड आपण म्हणतो ना, की तुम्ही कशाला फालतू इथे आले, अशा टाईपचं. म्हणजे त्या माणसाचं म्हणजे स्वागतच नाही तिथे, जणू काही तू कशासाठी आला इथं विचारायला, मला त्रास द्यायला, अशी जर प्रवृत्ती असेल तर ती व्यवस्था माझ्या भाषेत काम करणारी असून सुद्धा मला कळत नाही, अगम्य होते. पण मग त्या जापनीज कोर्टात मला तो माणूस जपानचा फिरवत होता तेव्हा मला सगळं कळत होतं, कारण की त्याच्या बॉडी लँग्वेजमध्ये हे होतं की मी तुम्हाला सांगतो. हा जो स्वागतशीलपणा होता तो आपल्या व्यवस्थेत नाही, तो अमेरिकन व्यवस्थेमध्ये बऱ्याच प्रमाणात आहे. मी अनेक देशांच्या कोर्टांमध्ये गेलो, तिथे ते सांगतात की तुमचं तिथलं आय कार्ड आम्हाला दाखवा, तुम्ही वकील आहात म्हणून, आणि मग आम्ही तुम्हाला आतमध्ये प्रवेश देतो.
त्याच्यासाठी खूप मोठं अवडंबर नाही आहे. आपल्या इथे कसं हे दाखवा ते दाखवा आणि तू खरंच आहे का, मग तू अतिरेकीत असला तर काय करू, मग आता हे आतमध्ये घेऊन जायचं नाही. अमेरिकेतली एक मुलगी माझ्याकडे काम करत होती, सारा नावाची, आणि तिला आम्ही कोर्टात घेऊन गेलो. तर तिने तिथे फोटो काढणं थोडं सुरू केलं. ते जजनी बघितलं आणि जजनी एकदम तिला रागवणं सुरू केलं. आता तिथे फोटो आपल्या इथे काढणं अलाउड नाही, तिला माहीत नव्हतं. तिला वाटलं एखाद दोन फोटो बसल्या बसल्या काढू असे. तर त्या जजनी तिला बोलवलं, उभी राहिली ती. मग मला पण बोलवलं. मी सांगितलं आमच्यासोबत इंटर्नशिप करते, अशी अशी अमेरिकेतून आलेली. मग तिला तू काय करते, हे करते ते करते, आणि थोडंसं रागवून विचारलं. आणि मग ते म्हणे तुमचे वडील काय करतात. तर तिने सांगितलं ते अमेरिकेतल्या कोर्टात न्यायाधीश आहेत. हो. हां, आता तिथल्या कोर्टात न्यायाधीश, तर या माणसावर एवढा परिणाम व्हायची काही गरज नाही ना. अरे असं का, तुमचे वडील तिथे आहेत का, हां असं. म्हणजे ते अमेरिकेत, हां म्हणजे एवढं काय आपल्याला त्याच्यात लोड घेण्याचं कारण आहे, किंवा ती असेल ना तिकडे ते न्यायाधीश, तुम्ही तुमचा काय नियम असेल तो सांगा तिला. पण विनाकारण आपण जे अमेरिका तिकडच्या कोर्टात जज वगैरे म्हटलं की आपण एकदम त्याचं हे भार आपल्या चेहऱ्यावर पडतो. जज किंवा वरिष्ठ कोणीतरी आपल्या अमेरिकेतल्या कोर्टातले जज आणि त्यांची मुलगी आपल्याकडे आली, असं एवढं काही करायची गरज नसते. ते तसं करत नाही. ते लोक साधेपणाने सगळ्यांना वागवतात. त्यांच्या इथला पंतप्रधान पण असेल तर तो कोर्टामध्ये गेला तर तो आता फ्रेंच आपण तो पंतप्रधान पाहिला, फ्रान्सचा, तर सायकलने फिरतो. मग अमेरिकेचा, युरोपचा, ब्रिटनचा पंतप्रधान, युरोपच्या कोणत्या देशांमधले पंतप्रधान हे त्यांच्या मेट्रोनी फिरतात. म्हणजे असं काही उद्घाटनाच्या वेळेस ते जातात असं नाही, ते नेहमी पण जातात तिथे. आणि आपल्या इथे कसं आहे, उद्घाटनाच्या वेळेस जाणार, ते 2-4 मुलं बसवणार आपल्या आजूबाजूला, त्यांच्याशी बोलणार. हां, असं नाटक नसते तिथे. तर माझं हेच म्हणणं आहे की नाटकीय भाग जो आहे न्यायालयीन व्यवस्थापनातला, कायद्यांमधला, तो जर काढून टाकला तर सरळ सरळ कायद्याची यंत्रणा आहे, त्या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे. सर, तुमचा संदर्भ नेहमी पोलिसांशी येतो आणि आम्हाला नेहमी पोलीस म्हटलं की घाबरतात सगळे. ऑब्व्हियसली घाबरायला पण पाहिजे. पण काही पोलीस चांगले असतात, काही पोलीस त्यांच्याबद्दल खूप वेगळ्या गोष्टी आम्ही ऐकलेल्या आहेत. तर आम्हाला तुमच्याकडनं ॲज अ वकील म्हणून ऐकायला आवडेल की खरंच भारतातले, महाराष्ट्रातले वकील किती पोलीस स्पेसिफाईड खरंच ते तेवढे चांगले आहेत का, तेवढे भ्रष्ट आहेत का, किंवा ते ओव्हरऑल कसे आहेत सर? पोलीस आहे ना, त्यांनी स्वतःची प्रतिमा फार खराब करून घेतलेली आहे. ओके. म्हणजे हिंदी सिनेमामध्ये तर आपण पाहिलंच आहे की सगळं झाल्यावर उशिरा ते येतात. त्यामुळे तो एक भाग आहे त्यांचा की सगळे गुन्हे बिन्हे घडून गेल्यावर ते येतात शिट्टी मारत, हे कुठे पळाले कुठे पळाले. पण वास्तवामध्ये असं आहे की आता पोलीस व्यवस्थेचं जे राजकीयीकरण झालेलं आहे, पॉलिटिसायझेशन ऑफ पोलिसिंग, ते खूप जास्त मोठं आहे. ओके. आणि ते भयानक आहे. ते चुकीचं आहे. लोकशाहीसमोर मोठाच धोका त्याचा आहे. कारण की पोलिसांनी तटस्थ राहिलं पाहिजे. पोलिसांनी गुन्हेगाराविरुद्ध मोहीम उघडली पाहिजे. तर मग या विशिष्ट राजकीय पक्षाचे गुन्हेगार त्यांचे लाड करायचे, दुसऱ्या राजकीय पक्षाचा गुन्हेगार असेल त्याला मारत बसायचं. तर हे जे सुरू झालेलं आहे ना, त्याच्यामध्ये हा जो बायसनेस आहे हा अत्यंत चुकीचा आहे. मग एखादा पोलीस आपल्या राजकीय पक्षासाठी फेवरेबल असेल तर त्याला महत्त्वाच्या शहरामध्ये नेमायचं, मोठ्या पदावर त्याला टाकायचं, चांगलं खातं त्याला द्यायचं. हा जो प्रकार सुरू झालेला आहे, काही पोलिसांनी महाराष्ट्रातल्या पोलीस विभागाची प्रतिमा अत्यंत रसातळाला नेलेली आहे. मी तुम्हाला सांगतो, मी आता 25-26 वर्षापासून वकिली करतो. मी अनेक चांगल्या IAS आणि IPS अधिकाऱ्यांसोबत काम केलं आहे. महाराष्ट्रामध्ये इतके चांगले IPS अधिकारी अजूनही आहेत, तुम्हाला सांगतो अजूनही ते आहेत, पण त्यांना काम करू दिलं जात नाही. त्यांच्या बदल्या केल्या जातात, त्यांना काम नसेल अशा ठिकाणी पोस्टिंग दिलं जाते. हे सगळे जे प्रकार सुरू आहेत ना, हे म्हणजे पोलीस आपल्याला वापरण्यासाठीच पाहिजे असं त्याचं स्वरूप आहे. त्याच्यावर उपाय एक आहे की सुप्रीम कोर्टामध्ये जे पोलिसांसंदर्भातल्या केसेस सुरू आहेत त्याच्यात सातत्याने म्हणण्यात आलं आहे की पोलिसांना स्वायत्त यंत्रणा म्हणून करा. ओके. त्यांना इंडिपेंडंट अथॉरिटी करा. ओके. त्याच्यामध्ये गुन्ह्यांचा छडा लावणारे, म्हणजे गुन्हेगारांना पकडणारे आणि गुन्ह्यांचा तपास करणारे, असे दोन्ही विभाग वेगळे असले पाहिजे. ओके. आता काय होते की एकच पोलीस त्या गुन्हेगाराला पकडतो, तोच तपास करत राहतो. तर तपास यंत्रणा पूर्ण वेगळी आणि पोलीस जे पकडणारे आहेत ते वेगळे, अशी व्यवस्थासुद्धा असली पाहिजे असं काही जण सुचवतात. त्यामुळे पोलीस प्रशासन चांगलं झालं पाहिजे यासाठी खूप सूचना सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या केसेस पेंडिंग आहेत त्याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत. पण अजूनही त्याचं काही इम्प्लिमेंटेशन होताना आपल्याला दिसत नाही. इथे मला वाटते विवेक पंडित म्हणून आमदार होते वसईचे,
आणि त्यांनी एक तो विषय मात्र लावून धरला होता की पोलीस विभाग स्वायत्त झाला पाहिजे, इंडिपेंडंट झाला पाहिजे. मग जेव्हा आम्ही एका इलेक्शनच्या वेळेस विधानसभा निवडणुकांच्या आधी भेटायला गेलो काही राजकीय नेत्यांना, विवेक पंडित साहेब तेव्हा फार ॲक्टिव्ह होते आणि त्यांनी सांगितलं की आपण सगळ्या राजकीय लोकांना असं विचारू की तुमच्या जाहीरनाम्यात असं लिहा की पोलीस स्वायत्त यंत्रणा असेल. तर आम्ही जेव्हा एका खूप मोठ्या नेत्याला भेटायला गेलो महाराष्ट्रातल्या, तर त्यांनी सांगितलं की पोलीस यंत्रणा स्वायत्त केली तर आमचं काय महत्त्व राहणार. त्यांचं म्हणणं आहे त्यांना पोलीस पाहिजे मागे पुढे फिरायला, ओके. पोलीसच्या गाड्या सायरन वाजवणाऱ्या आणि मग त्याच्यामध्ये त्यांची गाडी आणि मग ते येणार. ते असं VIP एक कल्चर सिंगम सारखं. हे त्यांना आवडते. मग पोलिसांचं काम काय, यांच्या मागे फिरणं आहे का कायदा आणि सुव्यवस्था राखणं आहे, असे प्रश्न सामान्य माणूस विचारतो. आणि म्हणून मला असं वाटतं की चांगले जे पोलीस आहेत त्यांना आज त्यांचे हात बांधल्या गेलेले आहेत, त्यांचे हात सोडा, त्यांना काम करू द्या. हे सुद्धा पोलीस चांगलं काम करून दाखवू शकतात. काही दळभद्री प्रवृत्तीचे पोलीस अधिकारी आहेत, IPS अधिकारी, त्यांच्या खरं तर शिक्षणाचाच त्यांनी काही अपमान केलेला आहे असं मला वाटतं. त्यांच्या पदाचा त्यांनी अपमान केलेला आहे असं माझं मत आहे. अशी काही बोटावर मोजण्यासारखे मी तुम्हाला हे आपलं रेकॉर्डिंग संपलं की नावं पण सांगतो त्यांची. असे जे राजकीय वागणारे पोलीस आहेत ना, ते खरोखर पोलीस व्यवस्थापनाला काळीमा आहे. आपल्याला वाईट वाटलं पाहिजे, दुःख झालं पाहिजे की एका महत्त्वाच्या राजकीय माणसांनी महाराष्ट्रातल्या काही वर्षांपासून या पोलिसांच्या गळ्यामध्ये काही पोलिसांच्या जे पट्टे घातलेले आहे, पाळीव पोलीस करून त्यांना, फार वाईट आहे ते. सर, कायदा हा घरापर्यंत येतो नेहमी आणि खूप वेळेला हल्लीच्या काळामध्ये हे सांगण्याचं आहे कारण की नवरा बायको, डिवोर्स प्रकरणं आणि मग अनैतिक संबंध ह्याची प्रकरणं किंवा ह्याला मारलं त्यातून बलात्काराचं प्रकरणं किंवा खूप साऱ्या संबंधातून निर्माण झालेले गुन्हे हे खूप वाढत आहेत सध्याच्या काळामध्ये. तर ह्याला आपण आळा कसा घालू शकतो, ह्याला जबाबदार कोण आहे जास्त? कारण तरुण पिढी आता वेगवेगळ्या म्हणजे आता झेनझी आता म्हणजे मिलेनियमकडनं आता झेनझी नंतर मग आता वेगवेगळे आता पुढच्या सगळ्या गोष्टी याल्यात. तर ह्याला हे आता वाढतच जाईल कारण सिच्युएशनशिप आणि ही शिप ती असं वेगळ्या गोष्टी येतात. पण हे कदाचित आवाक्यात राहणार नाही कारण विवाह जेव्हा बाउंड्रीज होत्या, एक मर्यादा होत्या, नियम होते, हे आता कुठेतरी बाहेर पडतात त्यातून. तर एक वकील म्हणून सर ह्याला काय तुमचं त्याच्यावर काय टिप्पणी आहे तुमची? नाही बा, वकील म्हणून मला असं वाटतं की या संदर्भातले कायदे जे आहेत त्याचा पुनर्विचार झाला पाहिजे. ओके. माणसांना कायद्याच्या नियमांमध्ये अनावश्यक पद्धतीने बांधून ठेवून आपण काही सुखी जीवन किंवा सुखी कुटुंब तयार करू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. बरोबर. म्हणजे काही लोक म्हणतात की मी फार सुखी होतो पण नंतर मी लग्न केलं असं म्हणतात. त्याच्यामुळे आता लव्ह मॅरेज असा शब्द आहे. मग काही जण म्हणतात की तुम्हाला लव्ह पाहिजे का मॅरेज पाहिजे, असं सुद्धा म्हणतात. तो विनोदाचा भाग असेल तरी हा लोकांच्या अनुभवातून आलेला एक भाग आहे. बरोबर. की प्रत्येकच लग्न फार सक्सेसफुल आहे, प्रत्येक लग्न फार सुखी आहे, आनंदी आहे असं नाही आहे. आपण कल्चरली हे तयार केलेलं आहे की एक घर असते, त्याचा हॉल असतो, तिथे मग नवरा बायकोचा असा हसणारा फोटो असतो. त्याच्याहून आपण समजून जायचं की बा चांगले फार आनंदी आहे. फोटो लावला आहे तर काही जण क्यू फोटो नाही लगाया असं म्हणतात. तर फोटोमध्ये प्रत्येकजण हसतच असतो, काही फोटोत कोणी रडतो का? खरंच. पण त्या फोटोच्या मागे काय आहे, त्या फोटोतल्या चेहऱ्यांच्या मागे काय आहे, त्यांचं जीवन काय आहे, हे आपण जर समजून घेतलं तर आपली संस्कृती, ती हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, ईसाई असो, बौद्ध असो, जैन असो, कोणती पण, शीख असो, या सगळ्या संस्कृती असतील तरी त्याच्यातला गाभा पाया हा भारतीय संस्कृती आहे. आणि भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांना दाबून ठेवलेलं आहे आपण आणि स्त्री पुरुष संबंधांना सुद्धा आपण दाबून ठेवलेलं आहे. त्यामुळे मग काय होते की दाबून ठेवलेल्या भावना खूप दिवस चांगल्याच राहू शकत नाही. बरोबर. आणि म्हणून मग विवाह संस्था मोडकळीस येते. मग त्याचं जे एक विका राजवाडे म्हणून होते, त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं भारतीय विवाह संस्थेचा इतिहास. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे लिहिलं होतं की आपण हे एक स्त्री एक पुरुष यांचं सेक्स जीवन रेग्युलेट करण्यासाठी आपण हे सगळं कल्चर वगैरेचा ढकोसला म्हणतो तो तयार केलेला आहे. त्यांचं हे म्हणणं आहे की कुलूप किल्ली, दारं खिडक्या, त्याच्या कड्या, या सगळ्या हे दोघं माणसं सेक्स करणार कोणी बघायचं नाही याच्यासाठी तयार केलेलं आहे. त्याला आपण संस्कृती म्हणतो, या घराला आपण संस्कृती म्हणतो. तर आनंदी जीवन हे त्या माणसांचं व्यक्तिगत सुद्धा असू शकते आणि एकत्र सुद्धा ते आनंदाने राहू शकतात जर
त्याच्यामध्ये मोकळेपणा त्या संबंधांमध्ये असेल तर. बरोबर आहे. त्यामुळे माझ्या मनात काय आहे ते मी सांगू शकलो पाहिजे. माझी बायको असेल तिच्या मनात काय आहे ती सांगू शकली पाहिजे. आणि आमच्या अजून काही गरजा आहेत त्या आपण स्वीकारू शकलो पाहिजे. अशा प्रकारची संस्कृती आपल्याला आणावं लागेल. नाहीतर मग तुम्ही जे झेन-झी वगैरे सांगितलं त्यातल्या वेगळ्या रिलेशनशिप सांगितल्या. तर त्याच्यामध्ये शिप हा शब्द तर महत्त्वाचा आहे की नाही? जहाजच आहे ना एक. जहाजच आहे. आपण त्याच्यातले माणसं म्हणून ते जहाज घेऊन बुडणार का आपल्या संस्कृतीच्या ओझ्यांनी? याचा विचार करण्याची गरज आहे. आणि म्हणून मला वाटते की आता एक्सटेंडेड फॅमिली असते. नंतर आपल्या समाजामध्ये आपण समलिंगी किंवा लैंगिक अल्पसंख्याक असलेल्या लोकांना सुद्धा स्वीकारलेलं आहे. बरोबर. ते सुद्धा आपल्या समाजाचा, आपल्या कुटुंबाचा भाग आहेत आता. आणि मग त्यांना सुद्धा आपल्याला स्वीकारावं लागणार आहे. या सगळ्या गोष्टी जर संस्कृती स्वीकारणार नसेल आणि ते म्हणणार असतील, नाही नाही हे लोक आहेत ना, हे पुनरुत्पादन करू शकत नाही, मुलांना जन्म देऊ शकत नाही, हे स्त्री एकमेकांशी विवाह करतात, पुरुष एकमेकांशी विवाह करतात, ते आम्हाला मान्य नाही. तसं नाकारून आता चालणार नाही. ते आपल्याला स्वीकारता आलं पाहिजे, तर जीवन अजून चांगलं होऊ शकते. कारण तो संघर्ष जो आहे तो टाळता आला पाहिजे. तुम्ही जबरदस्ती कोणावर करू नका, कोणी तुमच्यावर जबरदस्ती करणार नाही, असं जीवन असलं पाहिजे. तर ते कुटुंब टिकू शकतात. नाहीतर कौटुंबिक हिंसाचार आहे ना, त्याचे पदर आता खूप बहुअंगी झालेले आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो की IT प्रोफेशनमध्ये लोक टार्गेट ओरिएंटेड काम करतात. बरोबर. त्यांचे टीम लीडर असतात, त्यांची टीम असते, त्यांच्याकडे एक त्यांचा डायरेक्टर असतो, तो त्यांना लीडरला कामं देतो, एवढे कामं करून घे. मग ते सगळे टीमला सांगतात लीडर किंवा हे टार्गेट इतक्या दिवसात, मग ते त्यांचे फळे वगैरे असतात माहिती आहे ना तुम्हाला? बरोबर सगळं. त्यांचे बोर्ड बीड असतात, त्याच्यावर ते लिहितात वेगवेगळ्या अक्षरात, असे बाण बिंड काढतात, असं करायचं, अचीव करायचं असं. आता ते टार्गेट देतात तेव्हा ते टार्गेट अचीव करण्यासाठी सगळेजण मग दिवस रात्र कामाला लागतात. आणि जेव्हा तो माणूस मग सतत टार्गेट ओरिएंटेड काम करायला लागतो, तेव्हा तो समोरच्या व्यक्तीला सुद्धा आपल्या संबंधांमधल्या टार्गेट समजतो. हे टार्गेट अचीव करायचं आता. मग त्यात हिंसा वाढते आणि तसे हिंसापूर्ण संबंध हे काही खूप काळ टिकू शकत नाही असं मला वाटतं. सर, शेवटचा प्रश्न महत्त्वाचा तो म्हणजे येणाऱ्या पिढीला आता जेव्हा ह्या क्षेत्रामध्ये यायचं असतं, जेव्हा त्यांना कायदा समजून घ्यायचा असतो, त्यांना वकील व्हायचं असतं, त्यांना न्यायाधीश व्हायचं असतं, ते खूप इच्छा आकांक्षा असतात, पण ते मार्ग त्यांना कळत नसतात. पण खूप वेळेला गरीब मुलाला एखाद्या काहीतरी करून दाखवायचं असतं क्षेत्रामध्ये. तर तुम्ही सर काय असायला पाहिजे बेसिक गोष्टी त्या विद्यार्थ्याकडे, की ह्या कायदे क्षेत्रामध्ये किंवा ह्या येणाऱ्या काळात जे कायदे बदलत जाणार आहेत किंवा ही परिस्थिती बदलत जाणार आहे त्याच्यामध्ये आपण तग धरून राहू शकतो असं सांगाल नवीन तरुण पिढीसाठी? आता कसं झालं आहे की गुगल सर्च इंजिन आलेलं आहे. त्या इंजिनच्या मागे आपले डबे आहेत, आपण सगळे डबे आहोत, असे ओढत चाललो आपण. आता ती गुगल सर्चवर जी माहिती आहे, मी माहिती हा शब्द म्हणतो तेव्हा ते इन्फॉर्मेशन आहे. त्या इन्फॉर्मेशनलाच मी ज्ञान समजलो तर माझी गफलत होणार. ज्ञान जे आहे ना ते स्वतःच्या अन्वयार्थाच्या आधारे काहीतरी उमजलेलं, काहीतरी समजलेलं असं असलं पाहिजे. परफेक्ट. माहिती तर तिथं भरलेली आहे आपल्यासारख्याच माणसांनी. तो एक गुगलचा भाग झाला. दुसरा, आता आमच्या कायद्याच्या क्षेत्रामध्ये लाईव्ह लॉ नावाची साईट आहे, बार अँड बेंच नावाची साईट आहे, लॉ सीखो, लॉ पढो, लॉ आपके लिए, असे काही पण लॉ शिकवतात. असे खूप लॉच्या साईट आहेत. मग काही लोक काय करतात, आमच्या वकिली क्षेत्रातले पण, काही मुलं पण, हे सगळे मुलं जास्त बघतात, तर ते त्याच्यावर बघतात. त्याच्यावर काय होते की एक जजमेंट झालेला आहे, त्याच्याबद्दलचे 2 पॅरेग्राफची अशी बातमी येते, अशी झाली. त्यांना ती माहिती मिळते की असा निकाल लागलेला आहे, सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे किंवा हायकोर्टाने असं म्हटलेलं आहे. मग त्यांना असं वाटतं की हे तर मी वाचलं सगळं, मला माहीत झालं आहे. पण बेसिकली ते जजमेंट आपण वाचलं का? त्याच्याबद्दल ज्या कायद्याबद्दल डिस्कशन झालं तो कायदा आपण वाचला का? ते न वाचता केवळ त्या माहितीलाच ज्ञान म्हणणं हे चुकीचं ठरणार आहे. याच्यातून काय होतं आहे की लीगल अप्लिकेशन, म्हणजे अप्लिकेशन ऑफ लीगल माइंड असं आपण म्हणू, ते जेव्हा वापरायचं आहे, जेव्हा माझं कायदेशीर डोकं मला वापरायचं आहे तिथे, तर ते कायदाच माझ्या डोक्यात डेव्हलप झालेला नसेल आणि केवळ माहितीच त्याच्यात कोंबलेली असेल, तर मग ती माहिती अप्लाय करण्याचं विसरून जातो मी, राहून जाते ते, कारण की ते मी तसं काही केलंच नाही आहे. तर मला हे सांगायचं आहे सगळ्यांनाच की ती माहिती वापरून
तपासून घेतली पाहिजे. त्या माहितीचा वापर इतरांसाठी होऊ शकतो का तो प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे आता लॉच्या विद्यार्थी जे असतील त्यांच्यासाठी काय असं बंधन आहे का की तुम्ही वकील व्हा, प्रशिक्षण घ्या, त्यानंतर तुम्ही केस चालवा, असं आहे का? नाही. त्यांनी तो गैरसमज काढून टाकला पाहिजे. एखादा लॉचा विद्यार्थी असेल तो स्वतःच्या नावाने स्वतःची केस करून स्वतः हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात चालवू शकतो, एखाद्या दुसऱ्या कोर्टात चालवू शकतो. तशा काही केसेस असतील तर त्यांनी त्या केसेस केल्या पाहिजे. स्वतःच्या नावाने दाखल केल्या पाहिजे आणि स्वतः वकील म्हणून तिथं उभं राहिलं पाहिजे एखाद्या सामाजिक न्यायाच्या प्रश्नासाठी. तर तसं जे अप्लिकेशन ऑफ माइंड वाढते ना त्याच्यातून खरं तर सुपीक कायदेशीरता उगवेल असं मला वाटते आणि तसं होण्याची खूप जास्त आवश्यकता आहे. आता मी माझ्या पातळीवर असं ठरवत असतो नेहमी की जे ग्रामीण भागातले असतील, गरीब घरातले असतील, पहिल्यांदाच वकील होणारे असतील, झालेले असतील, त्यांना आपण संधी दिली पाहिजे. त्यांना कामाची संधी मिळाली तर कदाचित चांगलं काम करतील. काही जण त्यातून चांगले गवसतात आपल्याला. बरोबर. सापडतात काही जण चांगले की हे चांगले आहेत. पण ते चांगले लोकं शोधता शोधता काही लोकांची जी मानसिक आणि बौद्धिक दमछाक होते, ती फार भयानक असते. म्हणजे मी ती पाहिलेली आहे म्हणून तुम्हाला सांगतो की किती समजून सांगायचं, कोणत्या लेव्हलपर्यंत खाली जाऊन समजून सांगायचं, हा मुद्दा जेव्हा प्रश्न पडतो, तेव्हा कॉलेजमध्ये काय शिकवतात असं वाटते. आणि लॉ कॉलेजचे तर आता सगळीकडं म्हणजे कारखानेच निघाले, वकिलांचे कारखाने. वकील तयारच करतात त्या कारखान्यामध्ये. तर असं का होत आहे किंवा नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमध्ये एवढ्या दर्जाचं शिक्षण आणि बाकीच्या एवढ्या दर्जाचं असं का? एकच समान दर्जा का नाही या शिक्षणाचा? बरोबर. कायद्याच्या शिक्षणाचा एकच समान दर्जा असला पाहिजे आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी कायद्याचं शिक्षण कसं असेल हे ठरवलं पाहिजे. सध्या काय होते की आमच्या इथे बार काउन्सिल असतात ते ठरवतात. त्यांचा काही संबंध नाही. त्यांनी वकील झाल्यावर त्या वकिलांसोबत काम केलं पाहिजे बार काउन्सिलनी. आणि जे कायद्याच्या क्षेत्रात शिक्षणाचं काम केलेलं आहे, शिक्षण ज्ञानदानाचं काम केलेलं आहे, त्या लोकांची एक समिती सरकारने केली पाहिजे जी कायदेविषयक शिक्षण, त्याची प्रक्रिया, प्रारूप हे ठरवेल. बार असोसिएशननी वकील झाल्यावर त्यांच्यासोबत काम केलं पाहिजे. तर असं काही असे काही बदल आवश्यक आहे की ज्याच्यातून प्रश्नांची सोडवणूक करणारी वकिली वाढली पाहिजे. मग समस्या आयडेंटिफाय करता आल्या पाहिजे आणि त्या कायद्याच्या चौकटीत बसवून त्याच्यात कायदेशीर उत्तर काय आहे ते काढण्याची क्षमता डेव्हलप केली पाहिजे. म्हणून मी प्रयत्न करत होतो की लॉ लॅब इनोव्हेशन्स नावाचं आपण काम सुरू करायचं ओके. की कायद्याची प्रयोगशाळा. ओके. आणि त्यात कायद्याचे वेगवेगळे प्रयोग झाले पाहिजे की हे कलम आहे, याचा काही प्रयोग होऊ शकतो का, अभिनवता येऊ शकते क्या का. बात आहे. कारण कुठल्याही क्षेत्रातले प्रयोग हा रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर चालतो. हं. त्या निमित्ताने रिसर्च होईल आणि त्याचं मग मोठं तसं स्वरूप कायद्याच्या क्षेत्रात होताना अजून दिसत नाही नाहीये. म्हणजे हे झालं पाहिजे. प्रोडक्ट जसं बनतं किंवा कुठल्याही सर्व्हिस सेक्टरमध्ये. सर, शेवटचा प्रश्न अजून एकदा, राजकारणात येणार का? नाही, राजकारणात चांगल्या लोकांना काही संधी असं दिसत नाही आणि राजकीय परिस्थिती सध्या अशी काही नाही आहे की आपण राजकारणात येऊन काही बदल घडवून आणू शकतो. पण जसं तुम्ही विचारलं, कधी कधी असं वाटते आपल्याला की आपण जाऊ आता राजकारणामध्ये, आपण करू काहीतरी बदल, आपण घडवून आणू. आणि मी माझ्या क्षेत्रात काम करताना ते बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला. त्रासदायक कधी ठरलं असेल तरीसुद्धा केला. राजकारणात कधी गेलोच मी तर माझ्या मर्जीने काम करू देणारे पक्ष कोणी असतील त्यांच्या आणि मला इंडिपेंडंटली घेणार असतील बरोबर. किंवा तुम्ही आमच्या पक्षातर्फे आले तरी इंडिपेंडंट असाल असं जर कोणी सांगत असेल गॅरंटी देऊन, तर मग तसं राजकारणात जायला हरकत नाही. नाहीतर मग मांडलिकत्व स्वीकारून जगण्याचा काही आपला स्वभाव नाही क्या बात आहे. आणि मला ते काही जमणार नाही. म्हणून कोणी घेतलं तर माझ्या अटींवर त्यांनी घ्यावं. मी त्यांच्यासाठी चांगलं राजकारण काय असते ह्याचा परिपाठ माझ्या परीने घालून देण्याचा मी प्रयत्न सगळं कसोशीने करीन. त्यासाठी माझं आयुष्य काय असेल ते झिजवलं तरी चालेल. पण मला वाटते की संविधानाचा वापर राजकीय क्षेत्रामध्ये, संविधानिक नैतिकतेचा, ज्ञानाचा वापर राजकारणामध्ये आज आणण्याची गरज आहे. काही लोक आहेत ते आणत आहेत अजूनही तसे आणि अजून खूप लोकांची गरज आहे. मलाच घेतलं पाहिजे असं नाही, माझ्यासारखे अनेक लोक असतील त्यांना पण घेतलं जाऊ शकतं. थँक्स अ लॉट सर. थँक्यू. तुम्ही इथे आलात आणि इसाब निधीला इतका वेळ दिलात तर तुमचं खरंच मनापासून मी आभार मानतो. कारण की खूप कमी लोक आहेत की ज्यांचं ऐकावं असं वाटतं हल्ली महाराष्ट्राला, आणि त्यातले तुम्ही आहात. म्हणून Thank you. आम्ही परत आमची इच्छा तुम्ही यावं म्हणून. थँक्स अ लॉट सर. थँक्यू व्हेरी मच. तर आज आपण भेटलो असीम सरोदे यांना. अत्यंत हुशार, अभ्यासू व्यक्तिमत्व, कायद्याचं खूप ज्ञान असलेलं माणूस. आत्तापर्यंतच्या या संपूर्ण मुलाखतीत मला माणूस म्हणून, एक वकील म्हणून, एक नागरिक म्हणून ते कसे आहेत ते आपल्याला कळलं.
त्याचबरोबर येणाऱ्या पिढीसाठी काय करायला हवं, लोकांनी काय करायला हवं, कुटुंब व्यवस्थेने काय करायला हवं, त्याच्यानंतर कायदे कसे चालतात, कायदे कसे असतात, हे सगळं आजच्या पूर्ण पॉडकास्टमध्ये तुम्हाला पाहायला, ऐकायला आणि बघायला मिळतील. चला भेटूया पुढच्या भागात नवीन विचारी माणसाबरोबर. तोपर्यंत गुड बाय. धन्यवाद.